नमस्कार, डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या रीडिंगचा आपला विषय आहे की नेक्स्ट 48 अवर्समध्ये तुम्हाला काय पाहायला मिळणार आहे त्याचा वेध आपण आज घेणार आहोत. त्यासाठी मी ते 4 पाइल्स रेडी करणार आहे आज. सो बघूया पाइल्स काय आहेत त्या. पाइल नंबर 1, पाइल नंबर 2, पाइल नंबर 3 आणि पाइल नंबर 4. यांना आपण राशीची चिन्ह देऊया. सो पहिल्या 2 राशी निश्चित झालेत. वृश्चिक रास, मकर रास आणि मीन रास. वृषभ, धनु आणि सिंह. त्यानंतर कर्क, तुळा आणि कन्या. त्यानंतर मिथुन, मेष आणि कुंभ या राशी आहेत. पाइल नंबर 1 साठी वृश्चिक, मकर आणि मीन. पाइल नंबर 2 साठी वृषभ, धनु आणि सिंह. पाइल नंबर 3 साठी कर्क, तुळा आणि कन्या. आणि पाइल नंबर 4 साठी मिथुन, मेष आणि कुंभ. सो या राशी आहेत. आपण त्यांची चित्र पाहूया. पाइल नंबर 1 साठी वेट फॉर इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन हे चित्र आहे. वेट फॉर इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन. दुसरं आहे रिलीज. रिलीज. तिसरं चित्र आहे ट्रस्ट अँड थ्राईव्ह. ट्रस्ट अँड थ्राईव्ह. आणि चौथं चित्र आहे होल्ड द स्पेस. होल्ड द स्पेस. या 4 पाइल्स आहेत. तुम्ही झूम करून याचा मेसेज तो वाचू शकता. यांना मी आता क्रिस्टल्स देते. तो पाइल नंबर 1 साठी कार्नेलियन हा क्रिस्टल आहे. पाइल नंबर 1 साठी कार्नेलियन हा क्रिस्टल आहे. पाइल नंबर 2 साठी एमेथाइस्ट हा क्रिस्टल आहे. पाइल नंबर 3 साठी टायगर आय हा क्रिस्टल आहे. आणि पाइल नंबर 4 साठी लापिस लाजुली हा क्रिस्टल आहे. सो क्रिस्टलवरून, या चित्रांवरून किंवा या मेसेजवरून किंवा मग या राशीच्या चिन्हावरून सिलेक्ट करा. एक किंवा एकापेक्षा जास्त पाइल्स तुम्ही सिलेक्ट करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचे टाईम स्टॅम्प मेन्शन केलेले आहेत. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं रीडिंग पाहता येईल. सो आपण पाहूया की नेक्स्ट 48 अवर्स तुम्हाला कसे जाणार आहेत. सो रीडिंगला स्टार्ट करूया. पाइल नंबर 1 तुमचं रीडिंग स्टार्ट करूया. त्या अगोदर आपण हा मेसेज वाचूया. तुमच्या राशीची चिन्ह आहेत वृश्चिक, मीन आणि मकर. ओके. आणि तुमचा क्रिस्टल आहे कार्नेलियन. हे जे चित्र आहे याचा टायटल आहे वेट फॉर द इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन. आणि डिटेल्समध्ये इथे लिहिले आहे बी ओपन अँड रिसेप्टिव्ह टू इन्फॉर्मेशन. Gather facts so that you can make a decision
दॅट इज इन लाईन विथ युअर इंटेग्रिटी, असा मेसेज आहे. कार्ड ड्रॉ करूया. थोडं वरती एक घेते. पाईल नंबर 1, तुमचं रीडिंग स्टार्ट करूया. तुमचं रीडिंग करण्यासाठी आपल्याला नेक्स्ट 48 आवर्स पाहायचे आहेत. त्यामुळे मी एक ॲस्ट्रॉलॉजीचा डेक घेतला आहे की जेणेकरून आपल्याला प्लॅनेटरी पोझिशन कळेल. ॲनिमल स्पिरिटवरून आपण एक एनर्जी कशी असणार ते पाहूया. आणि दुसरं म्हणजे तुमचे चक्रास काय दाखवणार आहेत ते पाहू. आणि एक साधारणतः टी लिव्हजवरून आपल्याला थोडीफार कल्पना येईल. पण त्याआधी मी एक प्रोसिजर फॉलो करणार आहे. आता पुढच्या नेक्स्ट 48 आवर्समध्ये तुमच्या आयुष्याच्या कुठल्या भागावरती कुठला लाईफ ॲस्पेक्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक जास्त फरक जाणवणार आहे ते आपल्याला आधी पाहायचं आहे. म्हणजे तुमच्या करिअर रिलेटेड आहे का, तुमचं फॅमिली रिलेशन आहे, की तुमचं स्वतःशी इंटरपर्सनल रिलेशनशिप तुमच्या सुखदुःखांशी आहे, तुमचं फॅमिलीशी रिलेटेड आहे की कशाशी आहे ते आपण पाहायचं आहे. आणि त्यासाठी किंवा फायनान्सेससाठी आहे मी एक वेगळी प्रोसिजर वापरणार आहे. मी तुमचं सिग्निफिकेटेड कार्ड ड्रॉ करेन. ओके, तुमचं सिग्निफिकेटेड कार्ड ड्रॉ करते. सॉरी, हे तुमचं सिग्निफिकेटेड कार्ड आहे. खूपच छान आहे. हे म्हणजे पब्लिक रिकग्निशनचं विक्ट्रीचं कार्ड आहे. हे 6 ऑफ वॉन्ड हे तुमचं सिग्निफिकेटर आहे. सो आता हे कार्ड मी पुन्हा यामध्ये ठेवून शफल करणार आहे. त्याच्या मी 4 पाईल्स रेडी करणार आहे. सो आता आपण तुमचं सिग्निफिकेटर कार्ड यामध्ये शोधायचं आहे. सो हे सिग्निफिकेटर कार्ड तुमचं या पाईलमध्ये आहे. ओके, सो आपल्याला या बाकीच्या कार्ड्सची गरज नाही आहे. हे तुमचं सिग्निफिकेटर कार्ड आहे. आणि हे अजून एक कार्ड आपण कन्सिडर करणार आहोत. ओके, आता आपण इतर कार्ड्स ड्रॉ करून घेऊ. ॲनिमल स्पिरिट पाहूया कोणतं येतं. आणि काही टी लिव्हज घेऊया. ओके, सो तुम्हाला इथे मेसेज आहे. वेट फॉर द इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन, बी ओपन अँड रिसेप्टिव्ह टू इन्फॉर्मेशन, गॅदर फॅक्ट्स सो दॅट यू कॅन मेक अ डिसिजन दॅट इज इन लाईन विथ युअर इंटेग्रिटी. आयसोलेशन,
थ्रोट चक्रा विथ आयसोलेशन हा मेसेज आहे. 6th हाऊस सस्टेनेबिलिटी, डिग्निफाईड ही पोझिशन आहे. 6th हाऊस डिग्निफाईड आहे आणि 6th हाऊसला स्ट्रेंथ आहे तुमच्या. ओके, सो तुमच्या जॉबशी रिलेटेड तुमचं कर्मस्थान असं म्हणता येणार नाही, ते 10th हाऊस असं, पण तुमचं नोकरीधंद्याचं स्थान किंवा आजार ऋण रोगाचं स्थान तिथे स्ट्रेंथ आहे. क्रोकोडाईलची एनर्जी आहे. क्रोकोडाईल हे ॲनिमल स्पिरिटसुद्धा आहेच असंच दाखवतं एक प्रकारे, की ते दिवसेंदिवस ते क्रोकोडाईल तसंच एकाच स्थितीमध्ये पडून राहिलेलं असतं. ते आपली एनर्जी साठवत असतं आणि जेव्हा एक पर्टिक्युलर टाईम असतो की जेव्हा काही अटॅक करायचा असतो किंवा काही करायचं, शिकार करायची असेल किंवा काय, तेव्हा ते पूर्ण स्ट्रेंथ एकवटून त्याचा उपयोग हे ॲनिमल स्पिरिट करतं. सो एक प्रकारे जरी एका पर्टिक्युलर टाईमला ते रेस्ट घेताना जरी दिसलं तरी कुठेतरी ते आपली एनर्जी रिगेन करत असतं. सो या प्रकारचं आहे. आणि तुमच्या 6th हाऊसला कदाचित 6th हाऊस रिलेटेड नोकरीधंद्याविषयी किंवा काही गोष्टी आता सध्या रेस्ट असतील किंवा थोड्या स्टॅबिलाईज झालेल्या जाणवत असतील किंवा फारशी मुवमेंट नसेल असं काहीतरी असू शकतं, पण ते स्थान तुमचं डिग्निफाईड आहे, म्हणजे स्ट्रेंथ आहे त्याला. सो त्या बाबतीत काळजी नको असं म्हणता येईल. मे बी कदाचित तुम्ही काही बाबतीमध्ये म्हणून तुम्हाला हा मेसेज आहे, वेट फॉर द इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन, की तोपर्यंत एक तुम्ही थांबून मे बी स्वतःला एक थोडंसं रेडी करावं कुठल्या तरी पोझिशनसाठी, कुठल्या तरी पुढच्या कुठल्या तरी क्रियेसाठी, काहीतरी ॲक्ट करण्यासाठी तुम्ही स्वतःला एक त्यासंबंधी नॉलेज मिळवावं, थांबून त्यासंबंधी नॉलेज मिळवावं, इन्फॉर्मेशन मिळवावी. आणि म्हणून मे बी हा तुम्हाला एक मेसेज आहे. आयसोलेशनचं कार्ड असं सांगतं आहे की कदाचित तुम्ही एकट्याने काहीतरी करत असाल, अलिप्तपणे एक स्वतःवरती काम करत असाल, असं असू शकतं आयसोलेशनचं कार्ड. दुसरा एक मेसेज ह्या आयसोलेशनचा जी ही स्टोरी आहे ना, त्या स्टोरीवरून तरी असा मेसेज आहे की हा जो सूट आहे ना, हा अगदी छान रेडी पूर्ण वॉश वगैरे घेऊन इस्त्री वगैरे करून असं टांगलेला असतो आणि ते विचार करत असतो की हा एखादा छान समारंभ आला की मग मी त्या ठिकाणी जाईन, मी मग माझा ॲपिरन्स देईन, म्हणजे मी आता एवढे तयार झालो आहे अगदी पूर्ण वॉश वगैरे करून इस्त्री वगैरे करून, पण एखादा छान समारंभ येऊ दे, काहीतरी त्याला एक छान इन्सिडन्स येऊ दे, तर मग मी त्यासाठी पुढे जाईन असं. सो त्याच आणि म्हणून तो पडून राहतो त्या कपाटामध्ये, ती वेळ कधी येत नाही आणि मग तो सूट आहे तसंच त्या हँगरवरती पडून राहतो असं. सो ह्या कार्डचा एक मेसेज असा आहे की एखादी गोष्ट पुढे आपण करू, नंतर करू, त्यासाठी काही गोष्टींची आपण नुसती तजवीज करून ठेवतो ना. आपण एरवीसुद्धा खूप चांगल्या वस्तू असतात, आपल्या साड्या असतात किंवा काही चांगले कपडे असतात, ते आपण एखादा छान समारंभ आला की मग घालू किंवा काय, आपण सगळं तयारी वगैरे करून ठेवतो, पण कधी ती वेळ येत नाही, काही वेळा ती येऊनसुद्धा चुकते. असं नको, हा सण नको, पुढच्या सणाला आपण करू, असं आपण काही वेळा प्लॅन करत असतो. तर या कार्डचा एक मेसेज आहे की तुम्ही या कुठल्याही गोष्टी एक स्वतःला एक्सप्रेस करायचं म्हटलं किंवा एखादी गोष्ट तुम्हाला एखाद्या ठिकाणी आपल्याला आपले क्रिएटिव्ह एक्सप्रेशन्स द्यायचे असेल, नटायचं असेल, फिरायचं असेल, मुक्त व्हायचं असेल, फिरायचं मिसळायचं असेल, तर त्यासाठी कुठल्या ओकेजनची वाट पाहू नका. जो छोटा मोठा ओकेजन तुम्हाला जो छोटा मोठा प्रसंग येईल तो हेरायला शिका, असं ह्या ॲक्च्युली कार्डचा मेसेज आहे. सो तो एक तुमच्या लाईफ सिच्युएशनला कसा फिट होतो ते पहा. हे टी लिव्समध्ये हे मॅन, डिलिंग ऑर रिलेशनशिप विथ मॅन. सो जनरली हे कार्ड असलं की एक पब्लिक इन्व्हॉल्वमेंट असते किंवा आपण सोशल होणं, इतरांबरोबर एकत्र येणं, हे काही वेळा हे कार्ड सुचवतं. दुसरं आहे हँडशेक, अ मीटिंग विथ अ स्ट्रेंजर कुड बी इम्पॉर्टंट.
सो इथे कोण ना कोण आहे, म्हणजे एक कोणाशी तरी सोशल इन्व्हॉल्वमेंट आहे किंवा कोणाशी तरी मीटिंग मे बी तुम्हाला या पुढच्या 48 तासामध्ये होऊ शकते. यू आर हायली थॉट ऑफ. बो हे कार्ड आहे. नंतर डॉल्फिनचं कार्ड आहे. फायनान्शियल गेन युजली कमिंग फ्रॉम समथिंग यू डीड इन द पास्ट. सो पूर्वी जे काही केलेलं असेल तुमचे एफर्ट्स, त्या दृष्टीने तुम्हाला पुढे जाऊन काही या पुढच्या 48 तासात मे बी त्याचे काहीतरी रिझल्ट्स तुम्हाला पाहायला मिळतील. कदाचित तुम्हाला कुठले तरी फायनान्शियल्स गेन येतील किंवा जरुरी नाही आहे की त्याच एका दृष्टीने इतर कुठल्याही बाबतीमध्ये, कारण इथे 6 ऑफ वॉन्ड्सचं कार्ड आहे. सो कदाचित तुम्ही केलेलं काम असेल त्याला एक वाहवा येईल, ॲप्रिसिएशन होईल. कदाचित तुमचे बॉसेस तुम्हाला बोलवून सांगतील की हे तू छान प्रोजेक्टवर चांगलं काम केलं आहेस किंवा काय, आणि कदाचित अभिनंदन करतील. त्या फॉर्ममध्ये पण असू शकेल. कदाचित कुठून तरी तुम्हाला एखादं गिफ्ट पण मिळू शकेल. जरूर नाही की फक्त फायनान्शियल गेनच असं आहे, पण काहीतरी तुम्ही पास्टमध्ये काहीतरी एफर्ट्स घेतलेले आहेत आणि त्याचं तुम्हाला या 48 तासामध्ये काहीतरी रिटर्न्स तुम्हाला डेफिनेटली मिळणार आहे. कोणाशी तरी भेट होणार आहे एवढं नक्की. आणि या पुढच्या 48 तासात मे बी काही बाबतीमध्ये तुम्ही स्वतःची एक एनर्जी आहे ती एकवटणार आहात. स्वतःला एक कुठल्या तरी 6th हाऊस हे तुमचं म्हणता येईल की काम करायचं आहे किंवा तुमचे हेल्थ रिलेटेड आहे. 6th हाऊस तुमच्या नोकरी धंद्याविषयी आहे. सो त्या दृष्टीने तुम्ही स्वतःला कदाचित डिग्निफाईड, स्वतःमध्ये स्ट्रेंथ आणाल, कारण इथे स्ट्रेंथ आहे याचा कीवर्ड आणि इथे स्ट्रेंथचं कार्डसुद्धा आलं आहे. सो तुम्ही कदाचित तुमच्या नोकरी धंद्याच्या बाबतीत कदाचित काहीतरी 2 दिवस मे बी तुम्ही स्वतःवरती काहीतरी काम कराल आणि कुठेतरी स्वतःला रेडी कराल कुठल्या ना कुठल्या बाबतीत. आता हा सूट पूर्ण रेडी आहे एखाद्या ॲपिरन्ससाठी. सो मे बी कदाचित तुम्ही स्वतःला रेडी कराल एक चांगला ॲपिरन्स देण्यासाठी किंवा एक स्वतःला प्रेझेंट करायची. एखादं प्रेझेंटेशन असू शकतं तुमचं 2 दिवसानंतर किंवा काय, तर त्याला तुम्ही प्रेझेंट करण्यासाठी स्वतःला रेडी कराल. स्वतःमध्ये ते एक स्ट्रेंथ आणाल, स्वतःला डिग्निफाय कराल एक असं आहे. आणि सस्टेनेबिलिटीचं कार्ड आहे. तो तुम्ही या ठिकाणी एक स्वतःला सस्टेन करण्यासाठी, स्थिरावण्यासाठी तिथे स्वतःला 6th हाऊसमध्ये, सो तुमच्या कामाच्या ठिकाणी असेल, स्वतःला स्थैर्य आणण्यासाठी तुम्ही स्ट्रेंथ मिळवण्याचा प्रयत्न करा. म्हणून तुम्हाला क्रोकोडाईलची एनर्जी आहे. सो आपण कार्ड्स पाहूया आणि कार्ड्स आपण त्यामधूनच घेणार आहोत. हे आता इनफॅक्ट हे जे कार्ड्स तुमचे ड्रॉ झालेले आहेत ते इनफॅक्ट इमोशनल किंवा तुमची स्वतःची रिलेशनशिप ती जी पाईल आहे ती दर्शवते की आयदर तुमचे रिलेशन्स इतरांशी असणं इथे काहींच्या बाबतीत असू शकतं, कारण कोणाशी तरी तुमची भेट होणार आहे. कदाचित तुम्ही सोशल व्हाल. सो इंटरपर्सनल रिलेशनशिप असू शकते किंवा तुमचं स्वतःशीच असलेलं नातं तुम्ही स्ट्रेंथ मिळवणार आहात, म्हणजे कुठेतरी स्वतःवरती काम करणार आहात. तो तुमचं स्वतःशी असलेलं नातं, तुमचे इतरांशी असलेलं रिलेशनशिप. सो ही जी पाहिलं ही कप्स दर्शवते टॅरोमध्ये. सो कप्स हे काय इमोशन्स आहेत, हे तुमच्या भावना आहेत, तुमचं नातेवाईक आहेत, तुमची नाती आहेत सगळी. सो आपण याच पाईलमध्ये काही कार्ड्स ड्रॉ करूया की ज्यामधून आपल्याला पुढच्या 48 तासांचा एक आढावा घेता येईल. हे काही कार्ड्स मी इथे शिफ्ट करते. आता ते आपल्याला दिसले असेल, व्यवस्थित वाचता आले असेल. द लवर्स हे सुद्धा चॉईसचं कार्ड आहे. फोर ऑफ कप्स, एस ऑफ स्वोर्ड, अजून एक कार्ड आपण ड्रॉ करूया यातलं, आणि 10 ऑफ पेंटॅकल्स. सो 10 ऑफ पेंटॅकल्सचं जर लास्ट आलेलं आहे तर तुमचे जे काही एफर्ट्स आहेत ना त्यामध्ये तुम्हाला सक्सेस आहे. आणि बॉटम ऑफ द डेक आपण बघायचं तर स्टारचं कार्ड आहे. सो तुमचा जो ॲपिरन्स असाल म्हणा हे जे कार्ड दाखवतं ना तुमचं सिग्निफिकेटर, हे थोडंफार त्याच्याशीच त्याप्रमाणेच आहे. कुठेतरी एक रिकग्निशन तुम्ही छान, जर तुम्हाला कुठे प्रेझेंट करायचं असेल स्वतःला तर तुम्ही प्रेझेंटेबल असणार आहात. द स्टारचं कार्ड सांगते.
आणि वेट फॉर द इन्फॉर्मेशन, इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन. हे जे काय आहे ना, हे कार्ड हे कार्ड मला आता यावरून असं दिसतं की कदाचित तुम्ही तो पुढचा हा जो नेक्स्ट 48 अवर्स आहे हे कुठेतरी स्वतःवरतीच काम करण्याची गरज आहे. काहीतरी इन्फॉर्मेशन गॅदर करण्याची गरज आहे, ज्यासाठी मे बी तुम्हाला आफ्टर 48 अवर्स जर काही तुमचा काही इम्पॉर्टंट टास्क असेल किंवा काही बाबतीमध्ये जर अशा प्रकारचा मेसेज आहे तर मे बी काहींच्या बाबतीमध्ये 2 दिवसानंतर एखादा इन्सिडन्स असू शकतो. तुम्हाला कुठेतरी जायचं असेल किंवा काय ॲपियर व्हायचं असेल किंवा काय. सो त्यासाठी एक प्रॉपर तुम्ही तुमचं त्या दृष्टीने नॉलेज मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे, हे इथे दिसते. फर्स्ट ऑफ ऑल तुमचं जे सिग्निफिकेटर कार्ड आहे ना, 6 ऑफ वॉन्ड, हे सिग्निफिकेटर कार्ड हे काय दाखवतं, हे तुमच्या स्वतःबद्दल मी माहिती देतं. तुमच्या स्वतःबद्दल ते सांगते की मे बी तुम्हाला अचीव करायला एखाद्या अचीवमेंट तुम्हाला आवडते किंवा एक लोकांनी तुम्हाला चांगलं म्हटलेलं आवडतं किंवा 6 ऑफ वॉन्ड ही एनर्जी कशी आहे की ज्युपिटर आणि लिओची एनर्जी आहे. सो पब्लिसिटी तुम्हाला आवडते, लोकांनी आपल्याला चांगलं म्हटलं पाहिजे, आपल्या कामाला एक चांगलं रिकॉग्निशन मिळायला हवं, यासाठी तुम्ही धडपडत असता. हे तुमच्या सिग्निफिकेटर कार्डवरून दिसतं आणि त्यासाठी तुम्ही मेहनतही घेता असं नाही, कारण वॉन्ट्सची कार्ड्स आहे. सो तुमचे कष्ट आहे तुम्ही अशा प्रकारे तुमचे सगळे एफर्ट्स या दृष्टीनेच चॅनलाइज करता की तुम्ही जे काही हातात असेल त्याला एक यश मिळावं, तुम्हाला सगळ्यांनी चांगलं म्हणावं, एक आपला कॉन्फिडन्स वाढावा, आपल्या आयुष्यामध्ये प्रोग्रेस हवी, यासाठी तुम्ही सतत झटत असता. आणि किती एक मेहनत घेण्याची तुमची तयारी असते एक प्रकारे, असं या कार्ड्सवरून दिसतं. सो त्याच्या बाजूचं ते स्ट्रेंथचं कार्ड आहे ना, हे स्ट्रेंथचं कार्ड हे इनफॅक्ट या 48 अवर्सचा नेक्स्ट 48 अवर्सचा सारांश म्हणता येईल. स्ट्रेंथचं कार्ड तुम्हाला सांगतं, हे तुमचं उत्तर आहे या स्प्रेडचं. हे स्ट्रेंथचं कार्ड सांगतं आहे की तुम्हाला काही गोष्टी आहेत की तुम्ही ज्या फेस करण्यासाठी एक कुठेतरी तुमच्या मनाची चलबिचल असेल किंवा काही गोष्टी तुम्ही प्रोक्रॅस्टिनेट करत असाल किंवा काही बाबतीमध्ये एक त्या दृष्टीने स्वतःची मनाची तयारी करत नसाल कदाचित, ती गोष्ट आता तुम्हाला या नेक्स्ट 48 अवर्समध्ये फेस करायची आहे असं. सो ही अशी एखादी गोष्ट असू शकते, एखादी सिच्युएशन असू शकते की ती थोडीफार क्लिष्ट आहे, ती सहजपणे ती आपल्या तुमच्या आटोक्यात येणारी सिच्युएशन नसावी कदाचित. ती अशी काही आहे की तिथे तुम्हाला तुमची पूर्ण डिप्लोमसी, एक मुत्सद्देगिरी वापरावी लागणार आहे त्या सिच्युएशनला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी. आणि ह्या कार्डचा एक मेसेज पण आहे की तुम्ही हे तेव्हाच करू शकता जेव्हा तुम्ही तुमची जी बुद्धिमत्ता आहे त्याचा वापर कराल, तुम्ही तुमच्या मनाची प्युरिटी जेव्हा ठेवाल तेव्हाच तुम्ही या क्लिष्ट सिच्युएशनला आणि एक डिप्लोमसी वापराल, तेव्हा तुम्ही या सिच्युएशनला सहजपणे आपल्या कंट्रोलमध्ये आणू शकता. हा एक थोडासा या कार्डमध्ये एक मेसेज आहे. सो हे कार्ड एक सांगतं की तुम्हाला एक थोडंसं ह्या पुढच्या काळासाठी एक थोडंसं स्वतःमध्ये एक सकारात्मकता आणण्याची गरज आहे, एक स्ट्रेंथ आणण्याची गरज आहे, एक मेंटल स्ट्रेंथ पण आहे, एक थोडी प्युरिटी आहे. कारण जेव्हा आपल्यामध्ये प्युरिटी असतील, आपल्यामध्ये कुठेही अशी बनवाबनवी किंवा कुठेही असा आपली खोट नसेल ना, तर माणसाच्या अंगभूत एक प्रकारचं स्ट्रेंथ येतंच. जेव्हा आपण सत्याच्या बाजूने उभे असतो तेव्हा ते बळ आणावं लागत नाही, ते आपोआपच येतं. सो इथे हे या कार्डचा एक तो मेसेज आहे की तुम्ही तुमच्यामध्ये एक प्युरिटी व्हा, नैतिकदृष्ट्या किंवा कुठल्याही बाबतीमध्ये तुम्ही प्युअर असलं पाहिजे, तर तुम्ही ही गोष्ट सहजपणे कंट्रोल आणू शकता. मग ती किती म्हणजे आता हे एखादं हिंस्र प्राणी आहे, सहजपणे या स्त्रीने त्याचं तोंड उघडलं आहे, जबडा उघडला आहे त्याचा असं. सो ही इतकी कठीण गोष्टसुद्धा तुम्ही करू शकता, एखादी सिच्युएशन तुम्ही हँडल करू शकता जर या गोष्टी तुम्ही. आणि त्याला इन कंजंक्शन द लवर्सचं कार्ड. सो लवर्सचं कार्ड हे एक चॉईस सांगतं आणि लवर्सचं कार्ड हे चॉईस म्हणजे काय माहिती आहे का, ही एक प्रकारची ट्रायल आहे, ट्रायल अँड एरर करतात ना तसं.
तुम्हाला तुम्हाला एक ही ही अशी सिच्युएशन आहे की इथे तुम्हाला जो काही निर्णय तुम्ही घेणार आहात, डिसिजन घेणार आहात, ही एक प्रकारची परीक्षा असावी, अशा प्रकारचं आहे की की तिथे जे तुम्ही डिसिजन घ्याल त्याचा एक दूरगामी परिणाम होणार आहेत तुमच्या लाईफवरती, किंवा ते असं डे टू डे लाईफ किंवा आपल्या रोजच्या जीवनाच्या रहाटगाड्यातल्या गोष्टी नाही आहेत ह्या. ही अशी एका ठिकाणी हे दोन्ही मेजर अरकाना कार्ड्स आहेत. इनफॅक्ट 3 मेजर अरकाना कार्ड्स ह्या स्प्रेडमध्ये आहेत. सो ही एखादी अशी डिसिजन असू शकते की त्याचा एक दूरगामी परिणाम होऊ शकतो. लाँग टर्म तुम्हाला त्याचे इफेक्ट तुमच्या आयुष्यावरती जाणवतील. सो द लव्हर्सचं कार्ड हे मुळात असं सांगतं की ॲडम आणि ईव याने ती एक चुकी केली आणि त्यांना स्वर्गातून हाकलून दिलं गेलं आणि त्यांना पृथ्वीवरचे भोग भोगावे लागले. सो ही एकच आहे की त्यांनी त्या फळाचा आस्वाद घेण्याचं ठरवलं आणि जे एंजल्स होते, देवाचे होते, ते हुकूम त्यांनी नाकारले. सो ही एक आहे थीम त्यामागे. सो लवर्सचं कार्ड इन कंजंक्शन टू स्ट्रेंथ आहे. सो तुम्ही ते स्ट्रेंथ आणायचं आहे आणि प्रॉपर डिसिजन्स घ्यायचे. तुम्ही स्वतःचे इंटेलिजन्स वापरायचं आहे, मुत्सद्देगिरी वापरायची, आपलं नॉलेज वापरायचं आहे आणि एक डिप्लोमसी वापरून तुम्ही या पुढच्या 48 तासात कदाचित एखादी सिच्युएशन मे बी तुम्ही फेस कराल, तर त्यामध्ये ती डिसिजन्स घेणं, ती महत्त्वाची डिसिजन्स घेणं तुम्हाला भाग आहे. एक इन कंजंक्शन टू 4 ऑफ कप्स हे मला असं जाणवते की ही एक प्रकारे एखादी संधी आहे किंवा त्यासाठी एखादा इमोशनल सपोर्ट तुम्हाला मिळू शकेल, किंवा आता हे कप्स आहेत. सो एखादा इमोशनल सपोर्ट तुम्हाला मे बी मिळू शकेल काही बाबतीमध्ये, कोणाची तरी मदत या बाबतीमध्ये मिळू शकेल ह्या डिसिजन्स घेण्यासाठी किंवा काय. द एस ऑफ स्वॉर्ड असं बघितलं तर विक्ट्रीचं कार्ड आहे, पण एक विक्ट्री ही म्हणता येईल की ती मिळवावी लागेल, अशी सहज नाही आहे, कारण तलवारीवरती मुकुट आहे हा. सो ही मिळवायची आहे विक्ट्री. यासाठी स्ट्रगल जरुरीचं आहे. थोडंसं वैचारिक स्टोर्स आहेत, हे तुमचे विचार आहेत. तुम्हाला तुमच्या विचारांना असं वळवायचं आहे की त्या दृष्टीने तुम्ही योग्य तो निर्णय घेऊ शकाल, असं काहीसं. तसं बघितलं हे 4 ऑफ कप्स हे एक प्रकारे कंटेम्प्लेशनचं पण कार्ड आहे. 4 ऑफ कप्स की आता ही व्यक्ती शांतपणे झाडाखाली बसून या पूर्ण परिस्थितीचा आढावा घेते. आणि द लवर्सचं कार्ड हे चॉईस आहे. सो ही चॉईस करताना ना तुम्ही पूर्ण परिस्थितीचा ना पूर्ण आढावा घेऊन कदाचित तुम्हाला त्यासाठी एखादी इमोशनल सपोर्टसुद्धा मिळू शकेल. पण ही चॉईस करताना तुम्ही पूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन ही चॉईस करायची, असं काहीसं, कारण हे कंटेम्प्लेशनचं कार्ड आहे. सो पिरियड ऑफ इंट्रोस्पेक्शन दाखवतो. एस ऑफ स्वॉर्ड इन कंजंक्शन टू 10 ऑफ पेंटॅकल्स. आता हे एस ऑफ स्वॉर्ड आहे ना, हे मी तुम्हाला म्हटलं की हे कॉन्क्वेस्ट आहे, म्हणजे स्ट्रगल केल्यानंतर मिळणारा विजय. हे एस ऑफ स्वॉर्ड आहे इन कंजंक्शन टू 10 ऑफ पेंटॅकल्स. मला असं दिसतं की 10 ऑफ पेंटॅकल्स हे तुमचं हे हॅपी फॅमिली किंवा हे फायनान्शियल फुलफिलमेंट, मटेरियल फुलफिलमेंटचं कार्ड आहे, पण हे फॅमिली मॅटर्स दाखवतो. सो मे बी कदाचित हे तुम्हाला जर काही डिसिजन्स मे बी असतील, काही कदाचित तुमच्या फॅमिलीशी रिलेटेड असू शकतात, फॅमिली अबाउट म्हणजे ती तुमच्या वास्तू रिलेटेड असू शकतात, किंवा हे इनहेरिटन्स कार्ड आहे. सो इनहेरिटन्स असू शकतं, किंवा हे तुमच्या विल संबंधी असू शकतं, किंवा हे पेन्शन संबंधी असू शकतं. आता जसे तुमच्या सिच्युएशनला सूट होतं आहे, पण हे कार्ड या प्रकारच्या सिच्युएशन्स दाखवतात. पेन्शन रिलेटेड किंवा जे पेंडिंग आहे ज्यामध्ये, किंवा काही बाबतीमध्ये तुमच्या फॅमिली मॅटर्समध्ये तुमचं कुटुंब, किंवा हे
हे तुमचं नेटिव्ह प्लेस पण दाखवतं. नेटिव्ह प्लेस रिलेटेड तुम्हाला जर काही मॅटर असेल किंवा फॅमिली मॅटर असू शकतं किंवा वडिलोपार्जित जमीन जुमला त्याच्याशी रिलेटेड एखादं मॅटर असू शकतं. याच्याशी रिलेटेड गोष्टीवरती तुम्ही वैचारिक निर्णय काहीतरी घेणार आहात, डिसिजन घेणार आहात या पुढच्या 48 तासात असं ह्या इथून. आणि त्यामध्ये तुम्ही सक्सेसफुल व्हाल. तुम्ही व्यवस्थित कंटेम्प्लेशन घेऊन तुम्ही पूर्ण विचार कराल त्या सगळ्या गोष्टींचा. तुम्हाला कोणाचा इमोशनल सपोर्ट मे बी कदाचित जवळच्या एखाद्या व्यक्तीचा त्यामध्ये सपोर्ट होईल. कारण 4 ऑफ कप्स हे कार्ड फ्रेंडशिप दाखवतं. मून इन कॅन्सरची एनर्जी आहे. सो ही युनियनची एनर्जी आहे. कोणतरी दोन व्यक्ती एकत्र येणं. मून इन कॅन्सर. सो हे डिग्निफाईड आहे. मून कर्क राशीचीच कर्क राशी ही चंद्राचीच आहे. सो स्वतःच्या राशीमध्ये चंद्र बलवान असो. सो हे एक प्रकारे कंपॅनियनशिप आहे, फ्रेंडशिप आहे. सो कोणीतरी जवळच्या व्यक्तीकडून एखाद्या फ्रेंडकडून तुम्हाला त्यासाठी सपोर्ट किंवा एखादा ॲडवाईस किंवा काहीतरी इमोशन्स तुम्ही शेअर कराल किंवा काहीतरी तुमचे भावना तुम्ही शेअर कराल त्या व्यक्तीशी आणि पूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन तुम्ही हा निर्णय घ्याल आणि त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. आणि ह्या तुमच्या घरासंबंधी असू शकतं, तुमच्या प्रॉपर्टी संबंधी असू शकतं, तुमच्या वडिलोपार्जित इनहेरिटन्सबद्दल असू शकतं, पेन्शन संबंधी असेल, विल संबंधी असेल, जे सिच्युएशन तुमच्या ह्याला लागू होईल तसं. आणि बॉटम ऑफ द डेक त्या स्टारचं कार्ड आहे. सो स्टारचं कार्ड हे तुमचं एक म्हणता येईल की ही तुमची मनाची स्थिती सांगता येईल की तुम्ही होपफुल आहात की सगळ्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे येतील. तुम्हाला फेथ आहे, परमेश्वरावरती विश्वास आहे सगळ्या गोष्टी आणि त्या दृष्टीने तुम्ही तुमचे प्रयत्न चालू आहेत तुमचे असं. आणि कदाचित तुम्ही आता हे स्टारचं कार्डसुद्धा मी तुम्हाला म्हटलं ना, द स्ट्रेंथचं कार्ड काय आहे, जी गोष्ट तुम्ही आतापर्यंत फेस करत नव्हता ती तुम्हाला आता फेस करावी लागणार या पुढच्या काळामध्ये. आणि द स्टारचं कार्डसुद्धा हेच सांगतं की ज्या गोष्टी तुम्ही आतापर्यंत फेस करत नव्हता त्या तुम्ही फेस करणार आहात या पुढच्या काळामध्ये. सो त्यासाठी तुम्ही तुमचं मन तयार करताय हे स्टार्स कार्ड सांगतं. मग ते बरे चांगल्यासाठी असेल किंवा काही जी काही कंडिशन असेल किंवा जे त्याचे परिणाम असतील, पण तुम्ही होपफुल आहात याबद्दल. एक तुमच्या मनामध्ये एक इन्स्पिरेशन्स आहेत, काय करावं काय नाही तुम्ही स्वतःच्या मनाला तयार करताय असे. सो हा एक मेसेज मला या कार्डमधून दिसतो आहे, पाईल नंबर 1. हा तुमचा मेसेज आहे. तुम्हाला रीडिंग आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असेच पाहत राहा. थँक्यू. पाईल नंबर 2 तुमचं रिलीज हे कार्ड आहे आणि राशीची चिन्ह आहेत सिंहरास, धनुरास आणि वृषभरास. तुमच्यासाठी कार्ड ड्रॉ करते. आधी आपण ह्याचा मेसेज वाचूया. तुमचा क्रिस्टल जो आहे तो ॲमेथाइस्ट आहे. हे कार्ड रिलीजचं आहे आणि याचा मेसेज आहे रिलीज दॅट विच नॉट सर्व युअर हायर पर्पज विथ ग्रॅटिट्यूड अँड लव्ह. असा याचा मेसेज आहे की जे आता तुम्हाला गरजेचं नाही आहे ना ते त्याच्या बाबतीतसुद्धा ग्रॅटिट्यूड आणि मनात प्रेम धरून तुम्ही रिलीज करा. मग ते काही असू दे, सिच्युएशन असेल, एखादी व्यक्ती असेल किंवा काही. सो आपण हे तर पाहिलं. आपण एक वेगळी प्रोसिजर हे करणार आहोत. आता पुढच्या 48 तासाचा आपण आढावा घेणार आहोत. तर पुढच्या 48 तासामध्ये साधारणतः कुठल्या बाबतीत तुम्हाला हा गायडन्स आहे ते आधी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करेन. त्यासाठी मी तुमचं हे कार्ड फ्लिप झालं आहे, म्हणजे हे क्वीन ऑफ पेंटॅकल्स हे मी तुमचं सिग्निफिकेटर कार्ड असं समजते. हे तुमचं सिग्निफिकेटर कार्ड आहे. सो क्वीन ऑफ पेंटॅकल्स हे जे तुमचं सिग्निफिकेटर कार्ड आहे तर यावरून असं दिसतं की बऱ्याच बाबतीमध्ये तुम्ही ग्राउंडेड पर्सन आहात. प्रॅक्टिकॅलिटीवरती तुमचा विश्वास आहे. एखादी गोष्ट स्वतः मनात आणली ते अचीव करायची, त्यासाठी हवे ते कष्ट घ्यायचे आणि ग्राउंडेड आहात. एक शांत संयमी व्यक्ती असाल तुम्ही आणि जनरली एक फायनान्सेसच्या दृष्टीने बघितलं तर तुमचं लाईफ चांगलं आहे, सेटल आहे असं. एक निसर्गाबद्दल तुम्हाला आवड असू शकते. सो हे तुमचं सिग्निफिकेटर कार्ड आहे. मी आपण परत या डेकमध्ये इथेच ठेवायचं आहे आणि मी परत एकदा शफल करणार आहे सगळे कार्ड्स.
या 4 पाईल्स मी रेडी केल्या आहेत. आता यामध्ये आपल्याला तुमचं सिग्निफिकेटर कार्ड शोधायचं आहे. क्वीन ऑफ वॉन्ड नाही सॉरी, क्वीन ऑफ पेंटॅकल्स. हे बघा, या सेकंड ह्याच्यामध्ये आहे. सो आपल्या रिडिंगला आपल्याला फक्त ह्याच कार्डची गरज आहे. सो हे सिग्निफिकेटर कार्ड आणि हे अजून एक कार्ड मी इथून ड्रॉ करेन. काही ओरॅकल कार्ड्स ड्रॉ करूया आपण. लिब्रा साईन, बॅलन्स लिब्रा साईन आहे. सध्या लिब्रा एनर्जीच आहे कारण सूर्यग्रहण झालेलं आहे त्याच्यामध्ये. ग्रीफ, हार्ट चक्रा विथ ग्रीफ हा एक मेसेज आहे. क्रोची एनर्जी आहे. माउंटेन रोड, यू आर ऑन द रोड टू सक्सेस हा एक छान मेसेज आहे. बॉल, प्लेंटी ऑफ मटेरियल थिंग्स. बोट, मनी और प्रॉपर्टी थ्रू इनहेरिटन्स, विनिंग और विंडफॉल. रॅबिट, टू मच कन्सर्न विथ सेक्शुअल मॅटर्स. ॲक्च्युअली रॅबिटची एनर्जी ही मटेरियल म्हणता येईल की मटेरियल बेनिफिट्स एक प्रकारे व्हीनस दर्शवतो. सो टू मच कन्सर्न विथ सेक्शुअल मॅटर्स ही व्हीनसची एनर्जी आहे. सो एक प्रकारे प्रॉस्पेरिटी, ॲबंडन्स या दृष्टीने त्याचा विचार करायचा. कांगारू, अनसेटल टाइम्स नीड टू प्लॅन अहेड. काही कार्ड्स ड्रॉ करूया आपण या स्टेकमधले. हा जो तुमचं पाहिलं आहे. सो ही पाईल जी आहे ना ही तुमच्या इमोशनल लेवलचा मॅटर्स दर्शवते. सो नेक्स्ट 48 आवर्समध्ये कदाचित तुम्ही तुमचं स्वतःशी इंटरपर्सनल रिलेशनशिप, तुमच्या इतर कुटुंबाशी किंवा नात्यातल्या लोकांशी जे रिलेशनशिप आहे किंवा इतर तुमच्या सोशल लेवलला फ्रेंड्स सर्कल किंवा सोसायटी यांच्याशी असलेलं रिलेशनशिप. सो हे कप्स दर्शवतात. सो नेक्स्ट 48 आवर्स मे बी कदाचित तुमच्या रिलेशनशिप बाबतीत असू शकतील. हे जे काही हा जो काही गायडन्स आहे तो त्या संदर्भात असू शकतो. बॉटम ऑफ द डेक, 9 ऑफ स्वोर्ड. सो मे बी कदाचित कसली तरी चिंता असू शकते तुम्हाला. काहीतरी वैचारिक मतभेद असू शकतात, वैचारिक गोंधळ असू शकतो सध्या प्रेझेंटली. कारण बॉटम ऑफ द डेक आहे तुमचं माइंड आहे.
सो तिथे नाईट ऑफ स्वोर्ड हे एक प्रकारे मार्स इन जेमिनीची एनर्जी आहे. सो एक प्रकारे कदाचित तुम्ही वैचारिक लेवलवरती काहीतरी डिसिजन घेण्याचा प्रयत्न करत असाल. सो ही डिसिजनची एनर्जी आहे. कारण ही बाकीची कार्डसुद्धा असं दाखवतात की मे बी कुठल्या तरी दृष्टीने सक्सेस किंवा काहीतरी प्रॉपर्टी रिलेटेड ही एनर्जी दिसते आहे. ओके. सो इथे काही हार्श कार्ड्स नाही आहेत, इवन इथेही नाही आहेत. सो जे मेन कार्ड आहे तुमचं ते सांगतं रिलीज दॅट विच इज नॉट सर्व युअर हायर पर्पज विथ ग्रॅटिट्यूड अँड लव. सो काही बाबतीमध्ये तुम्ही जो काही विचार करताय, जी काही सिच्युएशनवरती मे बी नातेसंबंधासंबद्ध असेल, तर त्या बाबतीत ज्या गरजेच्या नाही आहेत गोष्टी किंवा काही तर त्या ओळखून त्या लेट गो करण्याची गरज आहे. किंवा जो काही पास्ट असेल तुमचा, जे विचार असतील ते लेट गो करण्याची गरज आहे. सो तुमचं सिग्निफिकेटर कार्ड क्वीन ऑफ पेंटॅकल आहे. त्यानंतर द विल हे कार्ड जे आहे ना, विल ऑफ फॉर्च्यून, हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे नेक्स्ट 48 अवर्स द विल ऑफ फॉर्च्यून हे कार्ड चेंजेस दाखवतं. पण चेंजेस हे पॉझिटिव्ह दृष्ट्या. काही बाबतीत काहीतरी घटना आहेत तुमच्या आयुष्यातल्या त्या तुम्हाला बदललेल्या पहा. तिथे कदाचित नातेसंबंधामध्ये काही तुम्हाला एक चेंजेस झालेले दिसतील. काही एकमेकांचा पर्स्पेक्टिव्ह म्हणा किंवा काय असं असू शकतो. तर व्हील ऑफ फॉर्च्यून हे चेंज दाखवतो. एक प्रकारे नशिबाचं चक्र हे तुमच्या बाजूने फिरणं किंवा काय आहे. कारण लिब्राची एनर्जी आहे तो बॅलन्स आहे, हे जस्टिस आहे. सो हे 7th हाऊस आहे आपल्या पालक वृष कुंडलीमध्ये लिब्रा. आणि मुळात टॅरोचं जस्टिसचं कार्ड तिथे रिप्रेझेंट करले होतं. सो एक प्रकारे जस्टिसचे नाही, काही नातेसंबंधाबाबत जर काही इश्यू असतील ना तर त्यामध्ये बॅलन्सिंग होईल, जस्टिस येईल असं दिसतं आहे. जजमेंटचं कार्ड आहे एक, पेज ऑफ स्वोर्ड, जजमेंट, द चॅरिएट. आणि ते मेजर अर्गाना कार्ड जास्त आहेत. व्हील आहे, जजमेंट आहे, चॅरिएट आहे. सो काहीतरी हे एक लॉंग टर्म इफेक्ट दाखवणारे चेंजेस होणार. 7 ऑफ कप्स आहे हे कार्ड. आणि लास्ट कार्ड आहे ते 9 ऑफ स्वोर्ड्स. सो बघूया आपण आता याचं काय तो. होप्स हे तुम्हाला व्यवस्थित दिसत आहे सगळे कार्ड्स. लाईट्समुळे काय काय दिसत नाहीत. ओके. क्वीन ऑफ पेंटेकल हे तुम्हाला रिप्रेझेंट करणारं कार्ड आहे. सो तुमचं व्यक्तिमत्व दर्शवतं क्वीन ऑफ पेंटेकल. आणि बॉटम ऑफ द डेक 9 ऑफ स्वोर्ड हे तुमचं माइंड दर्शवते. सो 9 ऑफ स्वोर्ड एक प्रकारे असं म्हणता येईल की थोडंफार इमोशनल व्यक्तिमत्व पण असू शकतं तुमचं. कारण क्वीन ऑफ पेंटेकल भले प्रॅक्टिकल आहे तर ती एक तिचं नेचर मुळात ही नेचर दर्शवते म्हणता येईल की अर्थ मदर आहे ती. क्वीन ऑफ पेंटेकल हे कार्ड अर्थ मदर दर्शवतं. जसं निसर्ग कसा आपल्याला भरभरून देत असतो, आपण निसर्गाची काही वेळा किंमतही ठेवत नाही, पण निसर्ग आपल्याला सदैव भरभरून देत असतो. सो त्या प्रकारचा ग्राउंडेडनेस एक प्रकारच्या की कुठल्याही परिस्थितीमध्ये पाय स्थिर राहून एक भक्कम उभं राहणं आणि एक प्रॅक्टिकॅलिटी म्हणजे एक काही ना काही म्हणता येईल. नेचर तुमचं खूप प्रॅक्टिकल आहे. सतत कार्यरत राहणं, आपला कोणाला तरी उपयोग व्हावा किंवा काही मदतशील राहावं. कारण हे ना हे पॅरेंट पण दर्शवतं. नर्चरिंग क्वालिटीज आहेत क्वीन ऑफ पेंटॅकलप्रमाणे. जसे या निसर्गामध्ये कशा सगळ्या गोष्टी नर्चर केल्या जातात. पाडं, फुलं, वेली बहरतात, वाढतात, सीझन्स येतात. सो हे 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 ना एक प्रकारे क्वीन ऑफ पेंटेकल्स म्हणता येईल की खूप कदाचित कलेच्या दृष्टीने पण तुम्हाला खूप कलेकडे तुमचा ओढ असू शकतो, कलात्मकतेकडे. मग सगळ्याच बाबतीत असेल. आपण फक्त निसर्ग असं म्हणता येणार नाही. तुम्ही जर स्त्री असाल तर एक नटण्या मुरडण्याकडे किंवा आपले जे काही सगळे सेन्सेस आहेत त्यांना तृप्त करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे एक चांगलं काहीतरी पाहणं किंवा एक्झिबिशन्स किंवा पिक्चर, नाटकं, सिनेमा या सगळ्या ज्या जिथे जिथे कला आहेत, चित्र, पेंटिंग्स, आर्ट्सकडे अशाकडे सुद्धा तुमचा कल असू शकतो. क्वीन ऑफ पेंटेकल्स सांगतं. सो हे ना हे कार्ड भले प्रॅक्टिकॅलिटी जरी असली पूर्ण तरीसुद्धा एक इमोशनल टच आहे या कार्डला.
सो म्हणून तुम्ही 9 ऑफ स्पोर्ट्सचं कार्ड, कारण इथे त्या प्रकारे एक थोडासा हे नेचर सेन्सिबल आहे. सो म्हणून इथे 9 ऑफ स्पोर्ट हे बॉटम ऑफ द डेक कार्ड दाखवत आहे की कुठल्या ना कुठल्या बाबतीत तुम्ही फार सध्याच्या सिच्युएशनमध्ये इमोशनल आहात. कदाचित एखादी भीती असू शकते कुठल्याही बाबतीत. या बाकीच्या गोष्टी, या इतर कार्डचा जर विचार केला मला तर इवन द चॅरियटचं काल आहे, तो स्ट्रगल आहे. तर कुठल्या ना कुठल्या तरी तुमच्या लाईफमध्ये तुमच्या काहीतरी स्ट्रगल चालू आहे. इवन व्हील ऑफ फॉर्च्यून आहे. सो एक व्हील ऑफ फॉर्च्यून हे मोठ्या प्रमाणात चेंजेस दाखवतात आपल्या लाईफमध्ये, बरेच स्थित्यंतरं दाखवतात आणि मेजर अर्काना कार्ड जास्त आहे. सो मे बी हा जो पिरियड आहे ना, हा थोडा सेन्सिटिव्ह असावा तुमच्या लाईफमध्ये, कारण हे 9 ऑफ स्पोर्ट त्यावरून दाखवत आहे. सो इथे एक थोडीशी एन्झायटी आहे, डिसअपॉइंटमेंट आहे, काही बाबतीमध्ये भीती असू शकते, एखाद्या फेल्युअरची भीती असू शकते किंवा काही असं म्हणता येईल की सो द व्हील ऑफ फॉर्च्यून हे येऊ घातलेले चेंजेस आहेत. हे कदाचित गुड लकची असू दे. हे जे काही चेंजेस आहेत ना, कारण ही कार्ड्स निगेटिव्ह नाही आहेत. ही कार्ड्स एक प्रोसेस दर्शवत आहेत. द व्हील ऑफ फॉर्च्यूनपासून जी पेज ऑफ स्पोर्ट, जजमेंट, चॅरियट, 7 ऑफ कप्स ही एक प्रकारची प्रोसेस आहे. आणि ही बाकीच्या कार्ड्सचा जर टी लिव्सचा जर विचार केला तर ही जी प्रोसेस आहे ना, ही तुम्हाला सक्सेसकडे घेऊन जाणारी आहे असं दिसते. काही प्रमाणात ग्रीफ असेल. एक आता ह्या स्त्रीच्या हातामध्ये एक छोटंसं बाळ आहे, पिल्लू आहे. सो काही बाबतीत त्या पिल्लाची काळजी असावी किंवा काहीतरी दुःख असावं सो मे बी काहीतरी तुम्ही कॅरी करताय किंवा तुमच्या फॅमिली रिलेटेड असेल काही बाबतीमध्ये की थोडंसं एक तुम्ही इमोशनल आहात त्या दृष्टीने. कारण इथे सुद्धा नर्चरिंग क्वालिटी आहे. सो काहीतरी तुम्ही नर्चर करताय, काही नर्चर, मग ते तुमच्या नातेसंबंधात असू शकतं. कारण हे जे सगळे कार्ड्स आहेत ते आपल्याला सेकंड पाईलमध्ये मिळाले, जे रिलेशन्स दाखवतात. मग हे रिलेशन तुमच्या व्यवसायाशी असू शकतं. तुम्ही एखादा व्यवसाय करत असाल तर त्याशी रिलेटेड, कारण पेज ऑफ स्पोर्ट हे लर्नर आहेत. इनिशियल एनर्जी एखाद्या गोष्टीमध्ये प्रोग्रेस किंवा काही करायची असेल किंवा काय. सो इथे ह्या व्हील ऑफ फॉर्च्यून नंतर हे पेज ऑफ स्वॉर्ड हे कार्ड असं दाखवते की काहीतरी सुरुवात झालेली आहे. हे चेंजेस होऊन एक नवीन सुरुवात तुम्ही अनुभवणार आहात या पुढच्या काळामध्ये. आणि त्याबद्दल मे बी काहीतरी अनिश्चितता आहे, काहीतरी मे बी फिअर ऑफ डिफीट असेल, म्हणून ही भीती असू शकतो असो. सो इथे पेज ऑफ स्वॉर्ड मला एक ॲडवाईस देतं की इथे या पुढच्या पिरियडमध्ये ह्या चेंजेस नंतर मार्गक्रमण करताना तुम्हाला एक तुमची क्युरिओसिटी त्या प्रत्येक गोष्टीबाबत जी तुमच्या आयुष्यामध्ये नव्याने येते त्याबद्दल एका क्युरिओसिटी असणं, कुतूहल असणं गरजेचं आहे. जेव्हा कुतूहल असतं तेव्हा आपण एक वेगवेगळ्या वाटा ढुंढाळत असतो, त्यामध्ये काहीतरी नाविन्य आणण्यासाठी, त्यामध्ये नवीन काहीतरी शिकण्यासाठी किंवा काहीतरी एक मेंटली ॲक्टिव्ह पिरियड हा पेज ऑफ स्पोर्ट दाखवतो. सो ह्या चेंजेस नंतर मे बी तुम्हाला काहीतरी क्रिएटिव्हली ॲक्टिव्हली काहीतरी करायचं आहे. मे बी तुम्हाला स्ट्रगल काहीतरी करायचं आहे. द चॅरियटचं काळ हे स्ट्रगलचं आहे, स्ट्रगल करायचं आहे. सो हा तुमचा एक ॲक्टिव्ह पिरियड स्टार्ट होणार आहे या पुढच्या 48 तासात. मे बी त्या गोष्टी तुम्हाला दिसतील काही बाबतीमध्ये. द जजमेंटचं कार्ड काही बाबतीमध्ये तुम्ही जे काही पास्टमध्ये ॲक्शन्स घेतलेले असतील किंवा काय त्याचे एक तुम्हाला आता रिवॉर्ड्स मिळताना दिसतील या पुढच्या काळामध्ये. त्या दृष्टीने काहीतरी चेंजेस होणार असतील हे, कारण इथे बरेचसे रिवॉर्ड्स दिसतात. मनी अँड प्रॉपर्टी थ्रू इनहेरिटन्स, विनिंग, यू आर ऑन द रोड टू सक्सेस, प्लेंटी ऑफ मटेरियल थिंग्स. सो हे रिवॉर्ड्स दिसत आहेत. सो काहीतरी पूर्वीचे एफर्ट्स आहेत तुमचे. सो नशिबाचं चक्र तुमच्या दिशेने फिरलं आहे. एक नवीन फेज तुमच्या लाईफमध्ये सुरू झाली आहे जी तुमच्या लाईफमध्ये एक नव्याने म्हणता येईल की एक इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट आणेल किंवा काहीतरी नव्याने काहीतरी आपण करावं. एखादं प्रमोशन असेल, प्रोग्रेस असेल
असं असू शकतं की पुढे एक शिकण्याची आणखीन आवड उत्पन्न होते, नवीन काहीतरी अजून आपण करावं, ही एक मनाची आपण तयारी करतो. सो म्हणून एक पेज ऑफ स्पोर्ट्सचं कार्ड आहे. किंवा त्या एकाच हे आता हे चेंजेस झाले आहेत, मे बी कदाचित तुमचं प्रमोशन असेल, सो तुम्ही आता एका दुसऱ्या फेजमध्ये इंटर करताय, असं असू शकतं. सो ही जजमेंटचं कार्ड सांगतं की पूर्वीचे जे काही ॲक्शन्स आहेत त्याचा आता तुम्हाला रिवॉर्ड मिळणार आहे. पूर्वीचे जे काही तुम्ही काम केलेलं आहे, कष्ट घेतलेत, मेहनत घेतलेली आहेत. जजमेंट इन कंजंक्शन टू चॅरियटचं कार्ड सांगतं की त्या दृष्टीने तुम्हाला आता एक म्हणता येईल की त्याचं एक कन्क्ल्युजन तुम्हाला आता मिळेल. ती जे काही तुम्ही केलेलं असेल त्याचा जो न्याय निर्णय, जजमेंटचं कार्ड आहे. सो न्याय निर्णय, कन्क्ल्युजन किंवा त्याचे रिझल्ट्स आता म्हणता येईल की हा एखादा नवीन करिअर पाथसुद्धा असू शकतो. हे का पूर्ण नवीन एखादी गोष्ट चालू होणे असंही दाखवतं. हे जजमेंटचं कार्ड हे नवीन करिअर पाथ पण दाखवतं. सो हे तुम्हाला कदाचित बघायला मिळतं. चॅरियटचं कार्ड हे सांगतं की कदाचित तुमच्या यशाची गाडी आता यापुढे आणखीन घोडदौड करणार आहे. म्हणजे पूर्वी तुम्ही बरेच कष्ट घेतले असतील, पण आता आणखीनच एक त्याला स्पीड येईल, एक तुमची विल पॉवर वाढेल. कारण हे विल पॉवरचं कार्ड आहे. ते 4th हाऊस आहे कालपुरुष कुंडलीमध्ये, चतुर्थ स्थान दर्शवतं जे आपल्या मनाचं आहे. सो मनाला आता तुमच्या पॉवर मिळाली. सो इथे ह्या प्रोसेसमुळे तुम्ही आणखीन गतिशील व्हाल तुमच्या आयुष्यामध्ये. एक कदाचित पूर्वी तितकंसं नसेल, पण आता यापुढे तुमचं आयुष्य गतिमान होईल. त्याला एक छान एक चांगला रूट मिळेल असं काहीसं दिसतं. 7 ऑफ कप्स इन कंजंक्शन तुम्हाला एक बऱ्याच संधी, ऑपॉर्च्युनिटी, पॉसिबिलिटीज ओपन होतील. या एक यशाकडे तुमचा प्रवास सुरू होईल असं काहीसं दिसतं. सो हे पुढचे 48 तास ही त्याची नांदी असेल. हे सगळं तुम्हाला जे बघायला मिळणार आहे ही 48 तास हे चेंजेस ह्याची सुरुवात असेल असं दिसतं. ही क्रोची एनर्जी काय सांगते ते मी बघते. सो ही क्रोची एनर्जी आहे ना, ही फार क्रिएटिव्ह आहे, वॉचफुल आहे, स्पिरिच्युअली स्ट्रॉंग आहेत. कारण क्रोज असतात ना त्यांना फार पुढचं कळत असतं, फार वेगळी दृष्टी असते त्यांना. सो ही जी एनर्जी आहे ना ही सायकिक एनर्जी आहे. आणि दुसरं म्हणजे क्रोची दोज विथ क्रो टेंडन्सीज मस्ट बॅलन्स देअर लाईव्स विथ हेल्दी डाएट, जॉयफुल फ्रेंड्स अँड रेग्युलर सेल्फ स्टडी. सो तुम्हाला जर ही एनर्जी आपल्या आयुष्यात अशीच राहावी, कायम राहावी असं वाटत असेल तर तुम्ही हेल्दी डाएट घेतलं पाहिजे. तुमच्या आजूबाजूचं वातावरण तुम्ही एक चांगल्या मित्रांनी, चांगल्या संगतीने त्यावरती एक काम केलं पाहिजे की चांगली संगत तुमच्या आजूबाजूला राहील. आणि दुसरं म्हणजे एक स्वतःवरती सेल्फ स्टडी, स्वतःवरती सतत काम केलं पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला इथे रिलीजचं कार्ड, द रिलीज वॉट विच इज नॉट सर्व युअर हायर पर्पज विथ ग्रॅटिट्यूड अँड लव. जे तुम्हाला सोडूनसुद्धा द्यायचं आहे ते सुद्धा विथ ग्रॅटिट्यूड आणि लव सोडून द्या. मग ती सिच्युएशन्स असतील तुमच्या आयुष्यातले, ते कंटाळवाणे क्षण असतील किंवा एखाद्या व्यक्ती असतील, पण ज्यांना कोणाला लेट गो करायचं आहे त्यांना विथ ग्रॅटिट्यूड अँड लव तुम्ही लेट गो करा, असा तुम्हाला मेसेज आहे. सो पॉईंट नंबर 2, मला असं दिसतं आहे की या पुढच्या 48 तासात काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी चेंजेसची सुरुवात होणार आहे. आणि त्याला तुम्ही एक रेडी राहावं, बॅलन्स राहावं, त्यासाठी तुम्ही तुमच्यामध्ये बॅलन्सिंग आणावं, हा या स्पिरिटचा मेसेज आहे. आणि हा जो काय प्रोसेस आहे ही तुम्हाला तुमच्या यशाकडेच घेऊन जाणार आहे. सो मे बी आता जी काही असेल एन्झायटी किंवा काय त्याच्यावरती तुम्ही कंट्रोल घ्या, एक स्वतःवरती सेल्फ स्टडी करा, असं एक. कारण फ्युचर तुमचं ब्राईट आहे असं इथे दिसतं आहे. सो तुम्हाला रीडिंग कसं वाटलं ते सांगा. आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू. पॉईंट नंबर 3, तुमचं रीडिंग स्टार्ट करूया. तुमचं कार्ड आहे ट्रस्ट अँड थ्राईव्ह. क्रिस्टल आहे, टायगर आहे, कर्क, तुळा आणि कन्या ही तुमच्या राशींची चिन्ह आहेत. हा जो थ्राईव्ह अँड ट्रस्ट अँड थ्राईव्ह याचा जो मेसेज आहे ना पुढे तो आहे कम अलाइव्ह अँड थ्राईव्ह, स्टँड इन युअर लाईट अँड ग्लोरी विथ ग्रेस अँड मॅजेस्ट्री, असा मेसेज आहे. तुमच्यासाठी सिग्निफिकेटर कार्ड ड्रॉ करूया. आता हा जो काही गायडन्स आहे नेक्स्ट 48 आवर्स हा कुठल्या बाबतीत आहे, तुमच्या आयुष्याच्या कुठल्या ॲस्पेक्टबद्दल आहे तो आधी आपण फाइंड आउट करायचं. आणि त्यासाठी एक वेगळी प्रोसिजर मी फॉलो करणार आहे. मी तुमचं सिग्निफिकेटर कार्ड ड्रॉ करेन.
द रिबेल 4 हे द एम्पररचं कार्ड आहे. या डेकमधलं एम्पररचं कार्ड आहे. हे तुमचं सिग्निफिकेटर कार्ड दाखवतो. सो या एम्परर कार्डवरून असं दिसतं की तुमचं व्यक्तिमत्व आहे हे फार धीट आहे असं म्हणता येईल. एक कठोर आहे, म्हणजे कठोर असं इन द सेन्स मजबूत आहे एक मनाने. काही डिसिजन्स घेताना कॉन्फिडंट आहात तुम्ही, तुमची विल पॉवर चांगली आहे. आणि मे बी कदाचित एखाद्या मोठ्या ऑथॉरिटीवरती पण तुम्ही काम करत असाल, कारण हे कार्ड ऑथॉरिटी दर्शवतं. काही बाबतीमध्ये थोडंसं आता एम्परर आहे तर कदाचित वयस्कर व्यक्ती पण असू शकता तुम्ही, किंवा काही बाबतीत जरुरी नाही आहे की एक व्यक्ती जरी वय कमी असलं तरीसुद्धा हे स्वभाव विशेष तुमच्यामध्ये असू शकतात की एक मनाने खूप धीट आहात, कणखर आहात, एक व्यक्तिमत्व आहात की डिसिजन्स घेताना मागे पुढे पाहायचं नाही, किंवा काही बाबतीत रिजिडिटी पण असते मनामध्ये की थोडेसे इमोशन्स कमी असतात. कारण काही बाबतीत निर्णय घेताना, आयुष्याचे निर्णय घेताना कठोर व्हावं लागतं. तसं एखादं किंवा एक अनुभवी व्यक्तिमत्व कसं असतं की बरेच उन्हाळे पावसाळे बघितलेले असतात आणि त्यामुळे एक मनाची एक अवस्था अशी असते की इमोशन्स फार तुम्हाला हलवू शकत नाही अशा प्रकारे, की त्याने फारसा तुमच्या आयुष्यावरती परिणाम होत नाही. त्यामुळे त्या कुठल्याही सिच्युएशनमध्ये तुम्ही स्थिर राहता, खंबीर राहता, अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व असू शकतं तुमचं. सो हे कार्ड्स आपण तुमचं सिग्निफिकेटर कार्ड पुन्हा आपण या डेकमध्ये ठेवायचं आहे आणि हा डेक पुन्हा शफल करायचा आहे. आपल्याला बघायचा हा 48 आवर्स नंतरचा जो गायडन्स आहे तो तुम्हाला कुठल्या बाबतीत आहे. सो आपला डेक शफल करून झालेला आहे. याचे मी 4 भाग करणार आहे. आता यामध्ये आपण हे 4 पाईल्स मी रेडी केलेले आहेत. यामध्ये आपण तुमचं सिग्निफिकेटर शोधायचं आहे. ओके, या पाईलमध्ये तुमचं सिग्निफिकेटर कार्ड मिळालं आहे. सो आपल्याला या कार्ड्सची गरज नाही आहे, आपण सगळे कार्ड्स इथूनच ड्रॉ करायचे. सो हा जो तुमचा जो गायडन्स आहे ना या 48 आवर्सचा, हे कदाचित तुम्हाला चेंजेस जे या रीडिंगमध्ये तुम्हाला आहेत ते तुमच्या फायनान्सेस संबंधी असू शकतात. त्या संबंधी हा गायडन्स असू शकतो, किंवा तुमचं मटेरियल लाईफ, तुमचे फिटनेस, तुमचा म्हणता येईल की तुमचं एज्युकेशन, तुम्ही जे क्वालिफिकेशन घेत असाल एक्स्ट्रा पुढचं तर सो हा जो गायडन्स आहे हा पेंटॅकल संबंधी आहे, त्याच्याशी कनेक्टेड असलेल्या सगळ्या गोष्टी. सो पेंटॅकल्स काय दाखवतात? तुमचे फायनान्सेस, तुमचे मटेरियल लाईफ, तुमचं एज्युकेशन, तुमचं हेल्थ, वेलबिंग, या सगळ्या गोष्टी, तुमची वेल्थ, प्रॉपर्टी, सगळ्या प्रकारची. सो आपण हे सिग्निफिकेटर कार्ड आपण इथे हे करायचं आहे. आणि अजून एक कार्ड मी इथे मेन्शन करणार आहे. 4 ऑफ कप्स, 4 ऑफ वॉन्ड. सो अल्टिमेट जो आहे ना 4 ऑफ वॉन्डचं कार्ड हे जे आहे ना हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. या पुढच्या 48 तासामध्ये एक बऱ्यापैकी बॅलन्स असणार तुमचं लाईफ असं दिसतं आहे. कारण 4 हा आकडाच मुळात स्टॅबिलिटी दाखवतो. सो सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टींमध्ये स्टॅबिलिटी जाणवेल तुम्हाला, स्थिरता जाणवेल. कदाचित एक प्रकारची विक्ट्री आहे. 4 ऑफ वॉन्ड एक प्रकारचं छोटंसं फंक्शन पण दर्शवतं. कदाचित घरामध्ये तुमच्या एखादं छोटंसं फंक्शन, कुणाचा तरी वाढदिवस किंवा एखादी छोटीशी अचिव्हमेंट असं पण तुम्ही कदाचित सेलिब्रेट कराल असंही दिसतं. सो 4 ऑफ वॉन्डचं कार्ड हे पार्टिसिपेशन, म्हणजे कशात तरी पार्टिसिपेट व्हाल, कुणाशी तरी युनियनमध्ये काहीतरी एकत्रितपणे येऊन करण्याचा विचार कराल, हे पार्टिसिपेशनचं कार्ड आहे. ओके, सो आधी आपण तुमचे एखादं
कार्ड ड्रॉ करून घेऊया आपण, ओरॅकल कार्ड्स. त्यावरून आपल्याला एक जनरल सगळे आयडियाज येतील. तुम्हाला प्लॅनेटरी एनर्जी कशी आहे किंवा काय, ॲनिमल स्पिरिट कोणतं दाखवतं, ॲनिमल स्पिरिट एनर्जी कोणती आहे तेही कळेल. सो ही पण लिब्रा एनर्जी आली या पाईल नंबर 2ला सुद्धा लिब्रा एनर्जी आहे. सो बॅलन्स असणार. मी तुम्हाला म्हटलं ना स्टॅबिलिटी आहे. सो बॅलन्स आहे. 7th हाऊस आहे. आणि सॅटर्न आता सध्या सूर्यग्रहण पण याच राशीत झालेलं आहे. सॉरी सिंहर नाही, मला असं तर 6th वर्गोमध्ये झालेलं आहे. ओके ठीक आहे. चंद्रग्रहण झालं आहे बहुतेक. वॅनिटी, थ्रोट चक्रा विथ वॅनिटी हे आहे. हां बरोबर, सूर्य आता तुळ राशीत जाईल 16 का किती 17 तारखेला कन्या राशीमध्ये झालं आहे सूर्यग्रहण. मला ते चंद्रग्रहण झालं आहे बहुतेक लिब्रामध्ये, किंवा काहीतरी एक मध्ये एक प्लॅनेटरी इव्हेंट होऊन गेलं आहे. इक्लिप्स झालं आहे, सॉरी इक्लिप्स. क्रोकोडाईलची एनर्जी आहे. पाईल नंबर 1ला सुद्धा क्रोकोडाईलची एनर्जी होती. रॅबिट, टू मच कन्सर्न विथ सेक्शुअल मॅटर. सो रॅबिटची एनर्जी आहे ना, ही अतुळ शुक्र ग्रह दर्शवतं. शुक्राची एनर्जी आहे. सो ॲबंडन्स दर्शवतं. रॅबिट हे ॲबंडन्स दर्शवतं. रेनबो, द मोस्ट डिफिकल्ट पार्ट ऑफ अ सिच्युएशन इज ओव्हर. म्हणजे तुमच्या आयुष्यामधला जो म्हणून सगळीकडे बॅलन्स आहे, पार्टिसिपेशन आहे. कदाचित छोटंसं फंक्शन मे बी असू शकतं तुमच्या लाईफमध्ये, घरामध्ये पुढच्या नेक्स्ट 48 आवर्स किंवा या येत्या काळामध्ये, की एखादी डिफिकल्ट फेज तुमच्या आयुष्यातली निघून जाणार आहे. डॉग्स, गेटिंग टुगेदर विथ फ्रेंड्स. एखाद्या व्यक्तीची तुम्हाला मदत मिळेल किंवा तुम्ही फ्रेंड्सशी एकत्र याल. हे पार्टिसिपेशनचं काळ आहे ना, एकत्र याल. व्हॅली, डीप पर्सनल स्ट्रेंथ अँड पीस दॅट अश्युअर सक्सेस. सो सक्सेसचं कार्ड आहे इथे. आणि पुढचं आहे द आय, सायकिक ॲबिलिटी, ट्रस्ट युअर इंट्युशन. सो तुम्ही कुठलेही निर्णय घेताना पुढच्या 48 आवर्समध्ये एक स्वतःच्या सोलला काय हवं आहे त्याचा विचार करा, आपल्या इंट्युशनचा विचार करा. आपण यातले काही कार्ड्स ड्रॉ करूया. क्वीन ऑफ वॉन्ड, पेज ऑफ पेंटॅकल. कार्ड्स सगळी चांगली आहेत, पॉझिटिव्ह आहेत. 8 ऑफ पेंटॅकल्स खूपच छान. 8 ऑफ पेंटॅकल, काही बाबतीमध्ये तुम्ही हे काम करणार आहात काही गोष्टीमध्ये. सो तुम्ही तुमची एनर्जी रिगेन करतायत, बॅलन्स स्वतःला करताय, की मे बी पुढे जाऊन तुम्हाला कुठल्या तरी गोष्टीमध्ये एक ॲडव्हेंचर आणि 8 ऑफ पेंटॅकल्स. सो पेज ऑफ पेंटॅकल्स आणि 8 ऑफ पेंटॅकल्स कंजंक्शन असे असतं की पुढे त्या काळामध्ये तुम्हाला काहीतरी करायचं आहे मे बी. सो कदाचित ही एखादी नवीन सुरुवात असू शकते, एखादा नवीन जॉब किंवा काहीतरी सुरू होणार आहे, की त्यासाठी तुम्ही मार्गक्रमण कराल. द ॲडव्हेंचर आहे त्या नवीन वाटेने. दोन्ही बाजूला पाहत आहेत. आणि 8 ऑफ पेंटॅकल्स हे वर्क दर्शवतं. हेलिंग, हे एक मिनिट, हे मी कन्फर्म करते. पेज ऑफ कप्स आहे का किंग ऑफ कप्स आहे ते? हे किंग ऑफ कप्सचं कार्ड आहे. सो सगळे कार्ड्स खूप छान आहेत, पॉझिटिव्ह आहेत. बॉटम ऑफ द डेक आहे 8 ऑफ कप्स. सो लेटिंग गोचं कार्ड. सो ही कार्ड्स आपण रीड करूया आता. कार्ड्स होप्स की सगळे व्यवस्थित दिसत आहेत.
या सॉरी, या पहिल्या कार्डवरून जो असं दिसतं त्या ट्रस्ट अँड थ्राईव्ह, की की इथे पण एक ग्रुप दिसतो आहे समवयस्क लोकांचा. सो एकत्रितपणे येणार आहात तुम्ही, जॉईन होणार आहात, हे डेफिनेटली आहे. आणि हे 4 ऑफ तुमच्या ह्या स्प्रेडचं उत्तर आहे ना, ते हे 4 ऑफ वॉन्ड आहे. सो 4 ऑफ वॉन्ड हे मुळात काय दाखवतं, की एखाद्या गोष्टीपासून फ्रीडम, एखाद्या गोष्टीतून हे हे एक प्रकारे ना रेसचं पण कार्ड आहे, की आता एक खूप एफर्ट्स घेतलेत तुम्ही एखाद्या सिच्युएशनमध्ये, एखादा मेंटल स्ट्रेस, एन्झायटी तुम्ही फेस केलेली आहे एखाद्या सिच्युएशनमध्ये खूप, आणि आता त्यातून तुम्ही बाहेर रिलॅक्स होणार आहात. एखाद्या मोठ्या रिस्पॉन्सिबिलिटीमधून तुम्ही बाहेर पडणार आहात असं काहीसं. किंवा त्या पर्टिक्युलर ह्याच्यामध्ये एक तुम्हाला, किंवा हे आपलं हे रोजचं बिझी लाईफ असते, बिझी लाईफ आहे, आणि त्याच्यामध्ये एक थोडासा आपल्याला एक वेळ मिळतो की आपण एक हॉलिडेज साजरी करतो. सो हॉलिडेजचं पण कार्ड आहे हे. सो हे कसं तुमच्या या पुढच्या 48 तासाला मॅच होतं बघा. मे बी कदाचित तुम्ही कुठून तरी बाहेरून आलात असाल प्रवास करून, आणि आता तुम्ही एक तुमचं घर, आता हे 4 ऑफ वॉन्ड हे घर दाखवतं. सो एक प्रकारे तुम्ही ही सेफ्टी दाखवते. सो तुम्ही कदाचित प्रवास करून बाहेर आलात आणि आता तुम्ही तुमच्या घरामध्ये खूप सेफ फील करताय, एक आनंद आहे सगळ्या माणसांबरोबर, आपल्या माणसांबरोबर. बराच काळ कदाचित काही जण खूप लांब जॉब करत असतात, आणि तिथून ते घरी आल्यानंतर एक त्यांना आपल्या कुटुंबामध्ये एकत्र आल्यानंतर खूप बरं वाटतं. सो ही त्या प्रकारची रेस्ट आहे, की तुम्ही एखाद्या मोठ्या रिस्पॉन्सिबिलिटीमधून बाहेर आलात आणि आता तुम्ही एक रेस्ट घेत आहे, किंवा तुम्ही कुठून तर प्रवास करून तुमच्या घरी पोचताय. सो या 48 अवर्समध्ये या अशा प्रकारचे काहीतरी इन्सिडेंट्स तुम्हाला तुमच्या बाबतीत दिसतील. दुसरं म्हणजे हे एक प्रकारचं सक्सेस आहे असंही आहे, एखादं अनएक्सपेक्टेड आहे. आणि दुसरं म्हणजे 4 ऑफ वॉन्ड हे अनएक्सपेक्टेड गुड फॉर्च्यून पण दाखवतं आपल्याला. सो तशा प्रकारचं एखादा आनंद तुम्ही काहीतरी, मी तुम्हाला मगाशी म्हणाले तसं आनंद तुम्ही साजरा कराल. द रिबेलचं कार्ड हे जे आहे ना, द एम्परर, हे सुद्धा विक्ट्री दाखवतं, कंट्रोल दाखवतं, एखाद्या गोष्टीवरती कंट्रोल आहे. इन कंजंक्शन टू 4 ऑफ वॉन्ड आलेलं आहे तुमच्या सिग्निफिकेटरलाच कळणं. सो तुम्ही एखाद्या गोष्टीवरती कंट्रोल घेतला, एखादी रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही सक्सेसफुली पार पाडली, आणि आता त्याचा एक तुम्ही आनंद साजरा कराल, किंवा काय ह्या पुढच्या 48 तासात, की एक तुम्ही रिलॅक्स फील कराल तुमच्या स्वतःच्या घरामध्ये, किंवा असं काहीसं. सो हे होप दाखवणारं पण आहे. सो 4 ऑफ वॉन्ड आहे, घराची 4 भिंती रिप्रेझेंट करणारं. सो जिथे आपण खूप आपल्या घरामध्ये सेफ फील करतो, सो ते दाखवणार आहे. आणि हे एक प्रकारचे एन्जॉयमेंट असेल तर तिथे क्वीन ऑफ वॉन्ड ही सोशल आहे. सो हे सोशल एंगेजमेंट एखादी, की तुम्ही मे बी घरी आला आहेत आणि आता सगळ्यांशी भेटताय, किंवा सोशल होत आहे, किंवा हे क्वीन ऑफ वॉन्ड एक प्रकारे तुम्ही सोशली स्वतःला ॲक्टिवली स्वतःला प्रेझेंट करताय, रिप्रेझेंट करताय, सोशली लोकांमध्ये मिसळताय किंवा काय, हे क्वीन ऑफ वॉन्ड दर्शवतं. आता हे 8 ऑफ पेंटॅकल आहे ना, हे 8 ऑफ पेंटॅकल हे नवीन जॉब दर्शवतं, न्यू करिअर हे दर्शवणारं कार्ड आहे. म्हणजे इतर सगळ्या कार्डचा मी जर विचार केला तर हे 8 ऑफ पेंटॅकल्स हे नवीन जॉब दर्शवतं. सो कदाचित तुम्ही तुमच्या लाईफमध्ये आता मे बी या पुढच्या 48 तासात कदाचित तुम्ही काहींच्या बाबतीमध्ये असं असू शकतं की तुम्ही काहीतरी नवीन एखादा जॉब किंवा नवीन काहीतरी सुरू करताय,
द ॲडव्हेंचर्स आहे. पेज ऑफ पेंटॅकल ही इनिशियल एनर्जी आहे कुठल्याही गोष्टीमध्ये. एखादं जॉब जरी असेल किंवा एखादं स्टडी असेल किंवा कुठलीही गोष्ट किंवा ही एखादी न्यूज असू शकते. ही जॉब संबंधी न्यूज असू शकते की जी तुम्हाला आली आणि मे बी तुम्ही त्याचं एक सक्सेस सेलिब्रेट करताय असं असू शकतं. कारण 8 ऑफ पेंटॅकल्स हे फ्रेश करिअर दर्शवतं आणि पेजेस हे नेहमी मेसेंजर असतात, न्यूज देतात. सो ही एखादी करिअरची न्यूज मे बी कदाचित तुम्हाला या दिवसात दिसेल की त्यांचा एक आनंद तुम्ही साजरा करताय या पुढच्या 48 तासात असं असू शकतं. आणि एक प्रकारे द किंग ऑफ कप्स ही एक प्रकारे कॉन्फिडंट करते. जेव्हा तुम्ही एखादी तुम्हाला अचिव्हमेंट मिळते की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये कॉन्फिडंट होता, एक इमोशनली सॅटिस्फाईड होता. ही इमोशनली सगळ्यात वरची स्थिती आहे एकदम सगळ्या बाजूने. जेव्हा आपण इमोशनली सॅटिस्फाईड असतो तेव्हा आपण खंबीर करतो. आपलं मन जेव्हा खंबीर असतं तेव्हा आपण सर्व बाबतीत स्वतःला खंबीर समजतो. सो कुठल्या ना कुठल्या बाबतीमध्ये जेव्हा आपण एखाद्या गोष्टीमध्ये लाईफमध्ये सेटल होतो तेव्हा हा एक मनाचं बळ म्हणा किंवा काय हे आपोआपच येतं आपल्यामध्ये. सो एक प्रकारे काइंडनेस एखाद्या किंवा एक चांगली विल पॉवर म्हणा, ह्या प्रोटेक्टिव्ह आपण स्वतःला खूप स्टेबल प्रोटेक्टेड फील करतो जेव्हा आपण एखाद्या गोष्टीमध्ये सेटल होतो. सो ही काहींच्या बाबतीत अशी गोष्ट असू शकते की एखाद्या जॉबची तुम्हाला न्यूज आली आहे आणि त्यामुळे तुम्ही आता खूप कॉन्फिडंट फील करताय. आणि लेटिंग गोचं कार्ड हे काय, नवीन एखादी गोष्ट पॅशन फॉलो करणे. कदाचित तुम्हाला आता या पिरियडनंतर हे तुमचं आता बॉटम ऑफ द डेक कार्ड आहे. तुम्हाला आता यानंतर तुम्ही काहीतरी पॅशन फॉलो करणार. कदाचित तुमचं हे नवीन करिअर असू शकतं की त्याचा पूर्वीच्या करिअरशी काही संबंध नसू शकतो. कदाचित हे तुमचं आवडीचं करिअर असू शकतं की तुम्ही एखादी गोष्ट सोडून तुम्ही आता काहीतरी नवीन करताय पूर्ण असं. कारण लेटिंग गोज 8 ऑफ कप्स हे कार्ड एक प्रकारे आपण आपला पास्ट मागे सोडणे. जे काय मग कितीही काही छान असेल तर ते सोडून आपण आपलं पॅशन फॉलो करणे किंवा आपण आपल्या आयुष्याचा एक वेगळा मार्ग निवडणे हे कार्ड दाखवणार आहे 8 ऑफ पेंटॅकल. सो तशा प्रकारचं काहींच्या बाबतीमध्ये असू शकतं की आणि ही जे क्रोकोडाईलची एनर्जी ते मला असं दर्शवते की तुम्ही आता लाईफमध्ये आता सगळ्या गोष्टी तुमच्या बॅलन्स होणार आहेत असं जाणवेल तुम्हाला. या पुढच्या याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांमध्ये एक मिक्स होणार आहात आणि तुम्ही तुमची एनर्जी रिगेन केली. आता तुम्हाला ती यूज करायची आहे. तुम्ही आता ती एक प्रकारे तुम्ही स्वतःला खूप बॅलन्स केलं आहे. जसं क्रोकोडाईलचं एक स्पिरिट कसं असतं की क्रोकोडाईल ही मगर तासनतास दिवसेंदिवस एकाच पोझिशनमध्ये अशी पडून असते. ती कुठेही मुवमेंट करत नाही, काही नाही करत. पण जेव्हा एक पर्टिक्युलर वेळ असते की तिला आपलं सावज हेरायचं असतं किंवा काय, ती त्यावेळी जी झटपट करायला हवी, जी ॲक्शन घ्यायला हवी ती प्रॉपर घेते. सो हे एनर्जी काय सांगते की तुम्ही मे बी हा रेस्ट टाईम असू शकेल की तुम्ही तुमची एनर्जी रिगेन करताय. क्वीन ऑफ वॉन्ड सांगते तुम्ही स्वतःला सगळ्या बाजूने क्रिएटिव्ह बनवताय. स्वतःला एक लीड करण्यासाठी स्वतःला प्रिपेअर करताय की जेणेकरून आता पुढे तुम्ही जेव्हा स्वतःला प्रेझेंट कराल तेव्हा तुम्ही एक एफर्टलेसली पुढे जाऊ शकता. एखादं ॲडव्हेंचर असेल किंवा काय तुम्हाला जे पुढे काही काम करायचं असेल ते एखादं कॉम्प्लिकेटेड असू शकेल किंवा तिथे खूप तुमची क्रिएटिव्हिटी यूज करायची असेल पण त्याची आता तुम्ही एक स्वतःला त्यासाठी रेडी करताय असंही दर्शवतं. आता एक प्रत्येकाच्या सिच्युएशनला कसं ते लागू होईल त्याप्रमाणे. पण या कार्ड्सवरून असं दिसतं की सध्या सगळ्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये बॅलन्स येणार आहेत आणि कदाचित एखादा नवीन गोष्ट काही चेंजेस तुम्ही येत्या काळामध्ये पाहायला मिळतील तुम्हाला. पण जे काय असेल ते तुमच्या एक ग्रोथसाठी असेल, डेव्हलपमेंटच्या दिशेने सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत असं दिसतं आहे. द मोस्ट डिफिकल्ट पार्ट ऑफ द सिच्युएशन इज ओव्हर. सो काही आता कॉम्प्लिकेटेड तुमच्या लाईफमध्ये राहिलेलं नाही आहे. बऱ्याचशा गोष्टी या कवर झालेल्या आहेत. सो आता तुमचा मार्ग एक प्रकारे हा मोकळा आहे. एक ऑर्डनरीनेस आलेला आहे त्याच्यामध्ये, सामान्य. म्हणजे आता त्याच्यात कॉम्प्लिकेशन्स काय उरलेले नाही आहेत. आता तो एक रेग्युलर रुटीन झालेला आहे की आता तुम्ही तुमचं नॉर्मल लाईफ जगायला आता तुम्ही मुक्त झालेला आहात असं. ही ॲडव्हेंचरची आहे ना, ह्या मे बी कदाचित तुम्ही पूर्वी ॲडव्हेंचरवर गेला असाल
एखाद्या बाबतीमध्ये असं वाटलं असेल की तुम्ही काहीतरी ॲडव्हेंचर फेस करणार आहात, पण आता एक तुमच्या लाईफमध्ये एक ऑर्डिनरीनेस आलेला आहे. एक छान एक मे बी स्वच्छंदी लाईफ तुम्ही या पुढच्या काळामध्ये पाहाल, असं काहीसं असंही इथे दिसतं आहे. दोन वेगवेगळ्या एनर्जीज दिसत आहेत की जिथे आता हे सगळं मोकळं आकाश आहे, छान सगळं फुललेलं आहे, एक सगळं नॉर्मल लाईफ आहे. आणि आता हे ॲडव्हेंचर मे बी कदाचित संपलं असेल. तुमच्या आयुष्यातला जो क्लिष्ट पिरियड आहे ना, डिफिकल्ट पार्ट आहे, तो मोकळा झालेला आहे की समोर काहीच दिसत नाही आहे. एक वेगवेगळी फक्त एक हे वेगवेगळे कलर्स आहेत, म्हणजे वेगवेगळी आव्हानं कदाचित असू शकतात, पण त्यातून आता तुम्ही बाहेर पडलाय. तो सगळं चित्र क्लिअर आहे, असं पण काहीसं होऊ शकतं तुमच्या लाईफमध्ये. तो सगळ्या गोष्टी हील झालेल्या आहेत, तुम्ही आरपार हील झालेले आहेत, हिलिंग झालेलं आहे तुमचं. सो काही एखादं दुःख असेल आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यातली व्हॅनिटी कळलेली असेल कदाचित, त्यामुळे एक प्रकारचं हिलिंगचं कार्ड जर इथे आहे, किंग ऑफ कप्स, तर एक प्रकारे ही जी मटेरियल लाईफमध्ये आपण सगळं ह्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी स्ट्रगलच्या मागे धावतो, पळतो, या सगळ्या गोष्टीला, या मटेरियल लाईफला याला काही अर्थ नाही आहे. ही व्हॅनिटी आहे. हे कुठेतरी जेव्हा आपल्या मनामध्ये आपण जेव्हा स्थिर असतो, सेफ असतो, ही जी मनाची स्थिरता, मनाची सेफ्टी, ही खरी आपली संपत्ती आहे. सो हे भौतिक आयुष्य जे आहे ना, ही भौतिकता, अधिभौतिकता, ही सगळी व्हॅनिटी आहे. हे कुठेतरी आपल्याला जेव्हा आपण खूप मोठ्या स्ट्रगलमधून एखादं कारण हे रिबेलचं कार्ड आहे, सो मे बी कदाचित एखादा स्ट्रगल करून तुम्ही त्या आताच्या स्थिरावलेल्या आहात तुमच्या लाईफमध्ये, असं काहीसं आहे. सो या स्ट्रगलमधून आपल्याला कळतं पुढे आल्यानंतर की या बाकीच्या भौतिक आयुष्यामध्ये त्याच्या मागे जे आपण पैसा प्रॉपर्टी सगळ्याच्या मागे जे धावतो त्याला काही अर्थ नसतो. ती एक प्रकारची व्हॅनिटी आहे. सो आता तुमच्या आयुष्यामध्ये एक बॅलन्स येईल, एक न्याय होईल तुमच्या लाईफमध्ये, पुढच्या काळामध्ये येताना दिसेल, असं या कार्ड्सवरून मला दिसतं आहे. एक नवीन दृष्टी तुम्हाला आयुष्याकडे बघण्याची प्राप्त होईल असं. सो हा जो पूर्ण पिरियड आहे पुढचं आयुष्य, तो एक प्रकारच्या इंद्रधनुष्यासारखा असेल तुमच्या लाईफमध्ये. एक छान चांगले कलर्स घेऊन येईल असं. सो पायल नंबर 3 हा एक मेसेज मला तुमच्या स्प्रेडमध्ये दिसतो. तुम्हाला रीडिंग कसं वाटलं ते सांगा. आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू. पायल नंबर 4 तुमचं रीडिंग स्टार्ट करूया. एक मिनिट, तुमचा मी डेक काढायचं राहिलं आहे. आपल्याला बघायचं की नेक्स्ट 48 आवर्समध्ये तुम्हाला काय पाहायला मिळणार आहे. आता नेक्स्ट 48 आवर्समधल्या गोष्टी या कशाशी रिलेटेड असतील ते आधी पण पाहूया. हे तुमच्या नोकरीधंद्यासंबंधी आहे, तुमच्या रिलेशनशिप संबंधी आहे, की तुमच्या भावनांसंबंधी आहे, की तुमच्या फायनान्सेस संबंधी, त्याचा एक आधा आपण वेध घेणार आहोत. त्यासाठी मी तुमचं एक सिग्निफिकेटर कार्ड ड्रॉ करेन. हे सिग्निफिकेटर कार्ड आहे तुमचं नाईट ऑफ कप्स. हे नाईट ऑफ कप्स हे तुमचं सिग्निफिकेटर कार्ड आहे. सो नाईट ऑफ कप्सवरून मला असं वाटतं तुम्ही एक इमोशनल व्यक्ती आहात. इमोशनल इन द सेन्स आता नाईट आहे, सो म्हटल्यानंतर हा कार्यरत आहे, सो ॲक्टिव्ह आहे, स्ट्रगल करणारा आहे. स्ट्रगल करणारा जरी असला, सैनिक जरी असला, तर त्याचा एक मनाचा कप्पा एक हळवा आहे. त्याच्यामध्ये एक संवेदना आहेत, भावना आहेत समोरच्या व्यक्तीबद्दल किंवा काय. सो हा एक इमोशनल सैनिक आहे असं म्हणता येईल. सो अशा प्रकारचं तुमचं व्यक्तिमत्व असू शकतो. एक प्रकारे एका ठिकाणी तुम्ही एक ॲटिट्यूड तुमचा सैनिकासारखा असू शकतो की एखादी गोष्ट अचीव करण्यासाठी पुढे जाणं किंवा काय. पण काही बाबतीमध्ये तुम्ही इमोशनल देखील आहात अशा प्रकारचं. सो हा नाईट ऑफ कप्स
चं कार्ड तुमचं सिग्निफिकेटर आहे. मी पुन्हा एकदा या डेकमध्ये ठेवून चांगला शफल करणार आहे. सो आपला डेक रेडी आहे. ह्याचे मी 4 पाईल्स क्रिएट करणार आहे. ओके. सो आपण आता तुमचं सिग्निफिकेटर कार्ड यामध्ये सर्च करायचं आहे. सो पाईल नंबर 1मध्ये झालं आहे तुमचं सिग्निफिकेटर. सो यावरून असं दिसतं आहे तुमचा जो काही या पुढच्या 48 आवर्समध्ये जे काही चेंजेस तुम्हाला पाहायला मिळणार आहे तुमच्या करिअर लेवलला असतील. एक प्रकार तुमच्या पर्सनल डेव्हलपमेंट संबंधी की तुमच्या एक हेल्थ, वेलबिंग, फिटनेस या संबंधी असू शकतो, तुमच्या करिअर संबंधी असू, जॉब संबंधी असू शकतो. सो आपण एक तुमचं सिग्निफिकेटर कार्ड आधी बाहेर करूया. आणि हे अजून एक कार्ड मी बाहेर घेतलं आहे 10 ऑफ वॉन्डचं. सो 10 ऑफ वॉन्ड हे फुलफिलमेंटचं कार्ड आहे, पण एक प्रकारे ते सप्रेशनचं पण आहे, असं आहे. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण हे जे आहे ना, होल्ड द स्पेस. होल्ड द स्पेस या कार्डचा मेसेज काय आहे? होल्ड थिंग्स टुगेदर, डोंट मेक एनी सडन मूव्स ऑर चेंजेस, स्टँड स्ट्रॉंग नोईंग यू आर वेअर यू आर सपोज टू बी. की आहे त्या स्थितीमध्ये मजबूत राहा. तुम्ही तिथे आहात, तुम्ही जिथे असायला हवे तिथेच आहात. सो तुमचा जो रूट आहे, तुमचा जो मार्ग आहे तो योग्य आहे. सो प्रेझेंटली ज्या गोष्टीसाठी तुम्ही तयारी करत असाल किंवा काय ज्या सिच्युएशनमध्ये तुम्ही असाल तो तुमचा पाथ योग्य आहे. पण तिथेच त्या आहे त्या ठिकाणीच तुम्ही पाय रोवून घट्ट राहा, असं काहीसं या कार्डला सांगायचं आहे. आपण काही कार्ड्स ड्रॉ करूया. पायसेसची एनर्जी आहे, सेन्सिटाईज म्हणून पायसेसची एनर्जी आहे. मीनरास, डिस्कवरी, रूट चक्रा विथ डिस्कवरी हा एक मेसेज आहे. रूट चक्रा विथ डिस्कवरी. ॲनिमल स्पिरिट पाहूया. डिअरची एनर्जी आहे. काही टी लीव्स पाहूया. टी लीव्स बरेच झाले. हे कार्ड्स आपण पुढे घेऊया आणि ही इथे शिफ्ट करूया. जागेचा इश्यू होईल. ओके. हॉर्स, शॉर्ट जर्नी. सनराइज, न्यू क्रिएटिव आइडियाज, न्यू वेंचर, अ फ्रेश स्टार्ट. Arrow, you are on the right path regarding some aspect of your life. सो करिअरच्या बाबतीमध्ये हा आपण पाहतो आहे
किंवा तुमच्या हेल्थ रिलेटेड असू शकतो किंवा काही एक वर्क रिलेटेड तुमच्या करिअरसाठी किंवा तुमच्या पर्सनल डेव्हलपमेंटसाठी जर तुम्ही काही करत असाल तर त्या दृष्टीने आपण या स्प्रेडचा विचार करतो आहे. पुढच्या 48 तासामध्ये एक बऱ्यापैकी तुमची कदाचित काही जण काही जर्नी करतील, प्रवास करतील. सो एखादी नवीन आयडिया क्रिएटिव्ह काहीतरी पुढच्या 48 तासात मे बी एखादी नवीन सुरुवात तुम्ही कराल. सो तुमचा जो आहे रूट आहे तो प्रॉपर आहे असं इथे सांगायचं आहे. फ्युनेल पिरियड ऑफ फ्रस्ट्रेशन लेसन टू बी लर्न, वेकेशन. सो फ्रस्ट्रेशनच्याच पुढे वेकेशनचं कार्ड आलेलं आहे. सो काही फ्रस्ट्रेटिव्ह असं काही असेल काही गोष्टी तर त्या त्यांना आता सुट्टी मिळाली असं समजा तुम्ही, असं काहीसं. इन्क्रीज युअर एफर्ट्स इफ यू वॉन्ट टू अचीव युअर गोल्स. लव हे कार्ड आहे. ओल्डर मॅन डिलिंग ऑर रिलेशनशिप विथ द ओल्डर मॅन. सो पब्लिक इन्व्हॉल्वमेंट असू शकते, कदाचित तुम्ही पब्लिकमध्ये येणं जाणं किंवा करिअरमधले ते जे तुमचे सहयोगी आहेत किंवा काय एक त्यांच्याशी रिलेशनशिप. द लव हे काय रिलेशनशिप आहे. सो त्यांच्याशी रिलेशनशिप संबंधी असू शकतं काही बाबतीमध्ये. आणि फेब्रुवारी. सो फेब्रुवारी हा आपण 2 नंबर लक्षात घेऊ आपण. पुढच्या 2 दिवसात, पुढच्या 2 आठवड्यात असं काहीसं काही बाबतीमध्ये काही चेंजेस तुम्हाला जाणवतील. ज्या गोष्टींची या पुढच्या 48 तासामध्ये सुरुवात होईल ते कदाचित पुढच्या 2 आठवड्यामध्ये त्याचे एक परिणाम किंवा काही तुम्हाला दिसून येतील. सो पहिलंच एक कार्ड आहे तुमचं हे आहे सिग्निफिकेटर. आपण एक काम करू, हे इथे असंच राहू दे आणि आपण काही कार्ड्स ड्रॉ करून घेऊया. हे बॉटम ऑफ द डेक आहे. यातली काही कार्ड्स आपण ड्रॉ करूया, हे आपल्या डिटेलिंग कळेल. हायरोफेंट, 5 ऑफ पेंटकल्स, सिक्स ऑफ कप्स, चॅरियट, नाइन ऑफ पेंटॅकल्स, आणि द हँगमॅन. बरं, अजून एक हे जे आहे ते विक्टरीचं कार्ड आहे. सो आता ही कार्ड्स सगळी व्यवस्थित दिसतील. ओके, पायसेसची एनर्जी आहे इथे तुमच्या स्प्रेडला. पायसेस ही मीन रास 12वी रास आहे. कालपुरुष कुंडलीमध्ये 12वी रास आहे, सगळ्यात शेवटची रास आहे. सो हा पुढच्या 48 तासाचा पिरियड आहे ना, हा एखाद्या आणि 12वी राशीनंतर परत एकदा सायकल सुरू होतं. पुन्हा मेष रास, पहिली रास मेष रास, नंतर वृषभ, नंतर मिथुन. सो 12वी आपल्या राशीचक्रातली शेवटची रास आहे आणि त्यानंतर परत एक राशीचक्र, परत नव्यानं त्याची सुरुवात. सो मला असं जाणवतं आहे की या पुढच्या 48 तासामध्ये काहीतरी गोष्टी ह्या तुमच्या फुलफिलमेंट एंडपर्यंत येणार आहेत. कारण हे जे कार्ड आहे ना 10 ऑफ वॉन्ड हे एंड दाखवतं. एंड म्हणजे कंप्लिशन दाखवतं. हे एक प्रकारे ही कंप्लिशनमध्ये त्याची एनर्जी दाखवतं. सो काही गोष्टी पूर्णत्वाला येतील आणि एखाद्या गोष्टीची नवीन सुरुवात होईल असं या कार्ड्सवरून दिसतंय. न्यू क्रिएटिव्ह आयडियाज, न्यू वेंचर, अ फ्रेश स्टार्ट, एखादी डिस्कवरी
होल्ड द स्पेस, की तुम्ही आहे त्या ठिकाणी कारण आता तुम्हाला नवीन प्रवास करायचा. तो प्लॅटफॉर्मवरतीच उभा आहे हा मनुष्य. हा ट्रेनची वाट बघतो आहे, ह्या पुढच्या ट्रेनची वाट बघतो आहे, की त्याला आता नवीन प्रवास सुरुवात करायची आहे. सो त्याला हा मेसेज आहे की तुम्ही सगळ्या हे तुमचं सामान बांधून घ्या, की आता तुम्हाला एका नवीन जर्नीवर जायचं आहे. स्टँड स्ट्रॉंग. सडन चेंजेस काही करू नका, कारण तुम्ही जाणार आहे तो मार्ग योग्य आहे, येणारी गाडी योग्य आहे. तुम्ही व्यवस्थित वेळेवर जिथे पोचायचं तिथेच पोचणार आहात. सो तुम्ही फक्त तुमचं एक अस्तित्व आहे, तुमचं एक त्या आहेत त्या ठिकाणी स्ट्रॉंगली उभे राहा. म्हणजे काय, तुम्ही तुमच्या कॅपॅसिटीमध्ये या, याचा अर्थ की जी काय आता सुरुवात करणार एखाद्या गोष्टीला तुम्ही नव्याने, त्यासाठी तुम्ही रेडी राहा. तुम्ही तुमचे एक म्हणता येईल की जमीन धरून राहा, अशा अर्थाने की तुम्ही तुमच्या कॅपॅसिटीज बनवा त्याप्रमाणे असं. सो या दृष्टीने काहीतरी मेसेज आहे. आणि ही नवीन जर्नी, हा नवीन सूर्योदय, सनराईज, हे नवीन आहे. नवीन बूट दाखवत आहे. ते इन्क्रीज युअर एफर्ट, यू वॉन्ट टू अचीव युअर गोल. सो तुम्हाला आता एफर्ट्स करायचे आहेत. द हॉर्सचं कार्ड हे ट्रॅव्हल दाखवत आहे. सो तुम्हाला कुठेतरी प्रवास करायचा आहे आता. सो एका नवीन प्रांतात, नवीन एखादी नवीन रियालिटीमध्ये तुम्ही आता प्रवेश करणार आहात असं दिसतं आहे. सो काही बाबतीमध्ये मग तुमच्या ऑफिस लेवलला कदाचित तुमचं डिपार्टमेंट चेंज होणार असेल, नवीन माणसं तुमच्या संपर्कात येणार असतील. सो हे लव्हचं कार्ड हे काय रिलेशन्स दाखवतं. नवीन रिलेशन, नवीन कॉन्टॅक्ट्स, मे बी कदाचित तुमचं एक प्रमोशन असू शकतं, नवीन डिस्कवरी आहे. सो काहीतरी नव्याने तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसतील. कदाचित तुमचं करिअर प्रॉस्पेक्ट्स वेगळं असेल, तुमचा जॉब प्रोफाईल वेगळा असू शकतो. सो ही नवीन सुरुवात आहे, ही पायसेस नंतरची येणार. सो ह्या पुढच्या दिवसामध्ये तुम्हाला हा मेसेज की तुम्ही एक स्वतःला स्ट्रॉंग करा असं. सडन चेंजेस, इतर काही करू नका, स्वतःला स्ट्रॉंग, स्वतःवरती काम करा, असा तिथे मेसेज दिसतो आहे. आणि ही डिअरची एनर्जी आहे ना, ही काय सांगते की इथे डिअरची एनर्जी सांगते की डिअर पर्सनॅलिटी, एक मिनिट, the dear card may appear when the birth or celebration of a new life draws near, or when a situations call for the absolute gentleness and compassion. म्हणजे तुम्ही काहीतरी जेव्हा नर्चरिंगची एनर्जी आहे, काहीतरी तुम्ही नर्चर करणार आहात, जसे आईची एनर्जी आहे. याचा कीवर्ड्स द ग्रेसफुल, द मदर, इंटिट्यूव्ह, लविंग, ही नर्चरिंगची एनर्जी आहे. सो तुम्ही काहीतरी आता नव्याने नर्चर करणार आहात कुठल्या तरी गोष्टी. मग ते तुमचं करिअर प्रॉस्पेक्ट असू दे, किंवा काय तुमचं एखादं नवीन प्रोजेक्ट असेल, किंवा एखादं नवीन तुमचं प्रमोशन असेल, नवीन जॉब प्रोफाईल असेल, की ते आता तुम्हाला नव्याने सांभाळायचं आहे. त्याच्या सगळ्या दृष्टीने त्याचं एक लहान मुलासारखं त्याला वाढवत न्यायचं आहे. सो ही नर्चरिंगची एनर्जी दिसते आहे. सो ही एक सुरुवात आहे असं या कार्ड्सवरून जनरली आपण दिसतं आहे. द हायरोफंटचं कार्ड मला इथे सांगतो की तुम्हाला आता हा गायडन्स जो आहे, हे येऊ घातलेले आहेत चेंजेस तुमच्या लाईफमध्ये पुढे जाऊन. सो ही 12वी रास आहे. सो हा शेवट आहे. या पुढचे 48 तास हा कदाचित या पूर्वीच्या तुमच्या सगळ्या करिअरचा असेल, किंवा काही हे शेवटचे दिवस असतील, किंवा काय असं असू शकतं. सो द हायरोफंटचं कार्ड सांगतं की तुम्ही एक जास्त नॉलेज मिळवण्याचा प्रयत्न करा. हे नॉलेज, विजडमचं कार्ड आहे. सो तुम्ही जास्तीत जास्त नॉलेज मिळवण्याचा प्रयत्न करा या कदाचित पुढच्या येणाऱ्या चेंजेससाठी. असं द हायरोफंटचं कार्ड हे कन्फर्मिटीज आहे. कन्फर्मिटी म्हणजे एका ठराविक स्टँडर्डप्रमाणे वागणं, की मे बी कदाचित तुमचं आता कदाचित प्रमोशन होणार असेल, मग तुम्हाला तुमच्या प्रमोशन म्हणजे तुम्ही कदाचित आता एक वेगळ्या लेवलला, ज्युनियर लेवलला काम करत असाल, तर आता तुम्ही कदाचित सिनियर लेवलला काम कराल. तर मग त्याप्रमाणे तुम्हाला तुमचं वागणं, बोलणं, तुमचा एक लुक, किंवा तुमचं प्रेझेंटेशन, तुम्हाला स्वतःला कसं तुम्ही कॅरी करायचं, हे सगळ्या गोष्टी. सो हायरोफंट काय सांगतं, हे कन्फर्मिटीचं कार्ड आहे. सो एखाद्या ठिकाणी की तुम्ही त्या ठिकाणचे जे नियम आहेत, नियम किंवा काय ज्या पद्धती आहेत, जे एटिकेट्स आहेत, त्याप्रमाणे तुमचं वागणं असायला पाहिजे. द हायरोफंटचं कार्ड सांगतं की तुम्ही समजा एखादा धर्मगुरू आहेत ते,
सो धर्मगुरू आहेत तर त्यांना धर्मगुरू असलेल्या सगळ्या रिच्युअल्स करणं, त्यांच्या पद्धती, त्यांचे नीती नियम जे काही धार्मिक संस्थेचे ते त्यांना पाळावे लागतात. सो हायरोफंट ही एखादी इन्स्टिट्यूशन असेल, एज्युकेशन इन्स्टिट्यूशन असेल तर तिथे शैक्षणिकदृष्ट्या जे काही नीती नियम असतील ते पाळून तिथे व्यवस्था बघावी लागते. सो इथे सांगण्याचा मुद्दा असा आहे की तुम्ही आता त्यासाठी स्वतःला रेडी करायचं आहे. द हायरोफंटचं कार्ड सांगतो की तुम्ही त्या रिलेटेड की तुम्हाला आता मे बी पुढच्या काळामध्ये तशा प्रकारे तुम्हाला वागायचं आहे, त्या ठराविक चौकटीमध्ये, त्या नीती नियमाप्रमाणे, रूल्स रेग्युलेशन्सप्रमाणे, तिकडच्या एटिकेट्स, त्या वातावरणाप्रमाणे जे चेंजेस तुम्हाला दिसतील. सो त्यासाठी तुम्ही तुमचं जास्तीत जास्त विजडम, स्टडी आणि लर्निंगवरती भर देणं हा हायरोफंटचा मेसेज आहे. सो ते गुरु आहेत. सो तिथे तुम्ही तुमचं त्यासाठी रिलेटेड जे विजडम आहे ते मिळवण्याचा प्रयत्न करायचा. किंवा तर हायरोफंटचं कार्ड हेही सांगतं की कदाचित हा जर एखादी पुढचा जॉब प्रोफाईल किंवा जे काही तुम्हाला आता पुढे जाऊन करायचं आहे काय त्या संबंधीचं काही अप्रुव्हल्स वगैरे बाकी असतील की काही, तर त्यासाठी तुम्हाला ते जर मिळवायचं असतील तर त्यासाठी तुम्हाला आता प्रयत्न करावे लागेल. की इथे हायरोफंटचं कार्ड हे एक प्रकारचं एखाद्या इन्स्टिट्यूशनचं अप्रुव्हल असणं एखाद्या गोष्टीसाठी की ते मस्ट आहे. सो तेही दर्शवणारं हे कार्ड आहे. तो त्या दृष्टीने जे आता ज्याप्रमाणे तुम्हाला मॅच होईल. इन कंजंक्शन टू 5 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड सांगतं की 5 ऑफ पेंटॅकल्स हे कार्ड कदाचित अपोजिशनचं कार्ड आहे. इनफॅक्ट 5ची एनर्जी ही कॉन्फ्लिक्टची एनर्जी असते नेहमी. 5 आकडा हा कॉन्फ्लिक्ट दाखवतो, बदल दाखवतो. 5 आकडा हा नेहमी बदल दाखवतो आणि नेहमी बदल असतात, कुठल्याही प्रकारचे बदल असतात. ते सुरुवातीला आपल्याला जोपर्यंत आपण त्याला ॲडजस्ट होत नाही तोपर्यंत ते कॉन्फ्लिक्ट निर्माण करणारे असतात. जोपर्यंत आपण त्यामध्ये रुळत नाही, त्याला आपल्यामध्ये सामावून घेत नाही, आपण त्याला ॲडॅप्ट होत नाही. सो 5 ऑफ पेंटॅकल्स हे कार्ड हे एक प्रकारे ना प्लॅनेटरी ऊर्जेचा जर विचार केला तर ही मर्क्युरी इन टॉरस आहे. सो ही एक अपोजिशनची एनर्जी आहे. सो शुक्राच्या राशीमध्ये बुध. सो इन कंजंक्शन टू हायरोफंटचं कार्ड असं मला सांगतं जर तुम्हाला असं जाणवत असेल की काही जे आता तुमचं एक नवीन प्रोफाईल असू शकतं, जे करिअर असू शकते किंवा जे चेंजेस तुमच्या आयुष्यात आता येणार आहेत तिथे तुम्हाला जर काही अपोजिशन्स फेस करावे लागणार असतील किंवा काही बाबतीत तर त्यासाठी तुम्ही प्रॉपर नॉलेज ॲडव्हान्समध्ये मिळवणं गरजेचं आहे. असा हा अर्थ मला इथे दिसतो आहे. सो 5 पेंटॅकल्स म्हणून वाटतं. सो हायरोफंटचं कार्ड इन कंजंक्शन टू 6 ऑफ कप्स हे मला असंच दाखवतं आहे की कदाचित तुम्हाला ह्या दृष्टीने हे जे विजडम आहे हे मिळवण्यासाठी किंवा हे नवीन नॉलेज किंवा त्या पर्टिक्युलर गोष्टीसाठी तयार होण्यासाठी कुणाची तरी तुमच्या पास्टमधल्या एखाद्या व्यक्तीची, भूतकाळातल्या एखाद्या व्यक्तीची तुम्हाला मदत मिळू शकण्याचे चान्सेस आहेत. असे कारण हे जे कार्ड आहे ना 6 ऑफ कप्स हे जनरली पास्ट दाखवतं, पास्ट रिलेशनशिप्स. हे तुमच्या एखाद्या जुन्या व्यक्ती किंवा तुमच्या जुन्या करिअरमधल्या किंवा तुम्ही जिथे पूर्वी काम करत होता तिथली एखादी व्यक्ती तुम्हाला यामध्ये मदत करेल किंवा काय असं असू शकतं. सो इन कंजंक्शन टू 6 ऑफ कप्स इन कंजंक्शन टू चॅरियटचं कार्डसुद्धा असं मला दाखवतं की इनफॅक्ट हे 5 ऑफ पेंटॅकल्स इन कंजंक्शन टू चॅरियट आणि 6 ऑफ कप्स इन कंजंक्शन टू चॅरियट ही दोन्ही कार्ड्स मला अशी दर्शवत आहेत. हे कार्ड आहे ना ते एक प्रकारे पास्ट 6 ऑफ कप्स हे कार्ड एक प्रकारे ही एक मिनिट ही सर्वायवलची एनर्जी आहे, ही इंड्युरन्स म्हणता येईल किंवा सन इन स्कॉर्पिओची एनर्जी आहे.
सर्वायवल. ओके. सो हे जेव्हा तुम्ही ज्ञान मिळवाल एखादी त्या दृष्टीने सगळं नॉलेज जर तुम्ही मिळवाल, तुम्ही तयारीत राहाल किंवा काय अलर्टनेस असेल, तर त्या दृष्टीने तर तुम्ही तिथे सर्वाईव्ह करू शकाल. अशा प्रकारचं हे मला कंजंक्शन दिसतं आहे की तुम्हाला जर तिथे सर्वाईव्ह करायचं असेल या नवीन सिच्युएशनमध्ये. सो ही इंड्युरन्सची एनर्जी आहे सर्वायवलची, सन इन स्कॉर्पिओ. सो तिथे जर तुम्हाला सर्वाईव्ह करायचं असेल त्याच्याशी रिलेटेड विजडम तुम्हाला मिळायला पाहिजे. सो ते तुम्हाला त्या तिकडच्या अपोजिशन्सवरती सुद्धा त्या अपोजिशन्सला फेस करण्यासाठी तुम्हाला हेल्पफुल होईल. दुसरं म्हणजे त्यामुळे तुम्ही एक तुमची विल पॉवर टिकवून ठेवू शकता. द चॅरियट इज अ विल पॉवर. तुम्ही तुमची विल पॉवर टिकवून ठेवून पुढे स्ट्रगल करू शकता. कारण चॅरियटचं काळ काय, टेक ॲक्शन अँड मूव्ह ऑन. सो तिथे तुम्हाला जर मूव्ह ऑन करायचं असेल, काहीतरी ॲक्शन्स घ्यायचं असेल, तर हे विरोध जितके कमी होतील आणि जितकं एक इनफॅक्ट 6 ऑफ कप्स हे कार्ड एक प्रकारचे फ्रेंडशिप पण दाखवते, गुड रिलेशनशिप, नवीन रिलेशनशिप तुमच्या लाईफमध्ये येते, हॅपीनेस असं पण दाखवणारं कार्ड आहे. सो ते जर तुम्हाला एक तिथे खेळीमेळीचं वातावरण तयार होऊन जर पुढे जायचं असेल आणि हा विरोध कमीत कमी हवा असेल, तर तुम्हाला एक प्रॉपर नॉलेज. सो सगळा फोकस या कार्डवरती जास्त आहे, द हायरोफंटचा. इवन प्लॅनेटरीचा जर विचार केला तर इथे 9 ऑफ पेंटॅकल्सचं जे कार्ड आहे ना, हे एक प्रकारे सेफ्टी दर्शवतं. सगळ्या बाजूने एक तुम्ही सेफ आहात, सेफ्टीचं कार्ड आहे. सो आता या पुढच्या 48 तासात तुम्ही जेव्हा ह्या गोष्टीवरती काम कराल, तुम्ही तुमची स्पेस जेव्हा धरून ठेवाल, एक स्वतःला एक त्यासाठी रेडी कराल, त्यानंतर पुढे जाऊन हे गेन्स आहेत, हे गेन्सचं कार्ड आहे. सो पुढे जाऊन तुम्हाला एक सक्सेस मिळू शकेल. त्या एफर्ट्स आहे जे तुम्ही आता एफर्ट्स घेणार त्याचे ते तुम्हाला पुढे जाऊन हे रिवॉर्ड्स मिळतील. तुम्ही रिलॅक्स व्हाल त्या सिच्युएशनमध्ये, त्या तिकडच्या वातावरणामध्ये तुम्ही ॲडजस्ट होऊ शकाल, रिलॅक्सपणे काम करू शकाल किंवा काय. एक द किंग, नाईट ऑफ कप्स हे कार्ड एक प्रकारे प्रोसेस फॉलो करणं हे दर्शवतं. सो इन कंजंक्शन टू 9 ऑफ पेंटॅकल्स असं दिसतं की तुम्ही तिथे रिलॅक्स व्हाल आणि तिथे जे काय आहे ना, तिथे जे तुम्हाला करायचं आहे, जी प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे तिथे स्टेबल होण्यासाठी, तिथे ॲडव्हान्समेंटसाठी, ते तुम्ही इझिली फॉलो करू शकाल. असं जिथे त्या ठिकाणाहून त्या नवीन पोस्ट म्हणा किंवा नवीन जे वर्क रिक्वायरमेंट आहे तिथून जे तुम्हाला मिळवायचं, अचीव करायचं आहे ते करणं हे तुम्हाला जास्त सुलभ आणि सहज होऊन जाईल. सो इथे यासाठी एक तुम्हाला चॅरियट इन कंजंक्शन टू हँगमॅनचं कार्ड सांगतं की तुम्ही आता एक वेगळा डिफरंट पर्स्पेक्टिव्ह वापरा. त्यामध्ये काही बाबतीमध्ये आता सॅक्रिफाईस करा. कारण पुढे जर काही मिळवायचं असेल तर आता तुम्हाला काहीतरी सॅक्रिफाईस करावं लागलं असेल. तर हे कार्डच हँगमॅनचं त्याची थीमच असं आहे की जर तुम्हाला काहीतरी वेगळ्या ग्रेटर व्हॅल्यूचं जर तुम्हाला काही मिळवायचं असेल तर तुम्हाला आता काहीतरी त्या कुठल्या ना कुठल्या बाबतीत मग आता मे बी तुम्हाला तुमचा हा वेळ पुढचे 48 तास त्याला द्यावे लागतील किंवा काय. तुम्हाला त्यासाठी एक स्वतःला स्टेबल करण्यासाठी, रेडी करण्यासाठी पुढचे 48 तास तुम्हाला द्यावे लागतील. तुम्हाला एक डिफरंट पर्स्पेक्टिव्ह मिळेल त्या सिच्युएशनकडे बघण्याचा, त्या गोष्टीला फेस करण्याचा, त्या नवीन वातावरणाला फेस करण्याचा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला मिळेल. सो हे कार्ड एक लेटिंग गो पण सांगतं. दुसरं मी काही एनर्जीज जी आहेत ना, जसं ही 5 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड हे एक प्रकारची चिंता, काळजी. सो कदाचित तुम्हाला असं आता एक प्रकारचा अनइझीनेस फील होत असेल कारण कुठलेही चेंजेस असतात. 5 हे चेंजेस दाखवतं. सो कुठलेही चेंजेस असतात ते एक पहिल्यांदा आपल्याला मनाशी ॲडॉप्ट करावे लागतात. सो त्यामध्ये एक थोडीशी एन्झायटी असू शकते, भीती असू शकते, नवीन डिफीट होण्याची भावना असू शकते, पराभवाची भावना की आपल्याला सगळं काही आपल्याला एक सहयोग मिळेल की नाही, आपण तिथे सेट होऊ की नाही, कामाचं स्वरूप कसं असेल, काय असेल याबाबत एखादी भीती असू शकते. सो तिथे त्या भीतीला एक कंट्रोलमध्ये घेण्यासाठी सो चॅरियट इन कंजंक्शन टू हँगमॅनचं कार्ड मला असं सांगतं की एक प्रकारे तुम्हाला एक वेगळा डिफरंट पर्स्पेक्टिव्ह मिळेल त्या गोष्टीला फेस करण्यासाठी. एक जर तुम्ही आधीपासूनच प्रिपेअर राहाल, काही गोष्टी तुम्ही आत्तापासूनच कदाचित तुम्हाला आता तुम्ही त्यावरती काम कराल, त्याचा विचार कराल तर काही गोष्टींची डिस्कवरी तुम्हाला मिळेल, काही गोष्टी उजेडात येतील असंही सांगतं. सो हे कार्ड हेही सांगतं. आणि दुसरं म्हणजे रूट चक्र आहे. सो रूट चक्र हे आपला बिलीफ सिस्टीम्स आहेत.
काही वेळा आपण काही गोष्टींची विनाकारण भीती बाळगत असतो किंवा काही. सो तो जो काय आहे स्टेट ऑफ माइंड म्हणता येईल. सो त्या बाबतीत एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह बाळगणं आणि दुसरं म्हणजे त्या गोष्टींना लेट गो करणं. सो हँगमॅनचं कार्ड हे लेट गो करणंही सांगतं. एखाद्या सिच्युएशनमध्ये त्या गरजेच्या गोष्टी नाही आहेत त्या आपल्या आयुष्यातून काढून टाका, ते विचार काढून टाका किंवा काय, आणि एक पुढच्या येणाऱ्या बदलांना तुम्ही सामोरे जा, ॲडॅप्ट व्हा नवीन सर्कमस्टन्सेसना. सो विलिंगनेस टू ॲडॅप्ट हे याची थीम आहे हँगमॅनची, की कुठल्याही बदलांना. म्हणून हँगमॅनने ना स्वतःहून या पोझिशनमध्ये स्वतःला ठेवलेलं आहे. त्याला कोणी उलटं टांगलेलं नाही, तो स्वतःहून उलटला. कारण एखाद्या सिच्युएशनला वेगळ्या पद्धतीने. सो हे एक प्रकारे प्रतिकात्मक आहे की त्या सिच्युएशनकडे सरळपणे पाहता येत नाही, तो एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह घेऊन पाहणं, की जेणेकरून आपण लगेच त्या गोष्टीला ॲडॅप्ट होऊ शकतो. ते परिस्थिती बदलता येत नाही आहे तर ॲडॅप्ट करणं हे जास्त सुकर आहे. सो ही पोझिशन त्याने स्वतःहून घेतलेली आहे. सो इथे सांगण्याचा उद्देश आहे की ह्या परिस्थितीला, येणाऱ्या परिस्थितीला ॲडॅप्ट होण्यासाठी, तिथे आपला विलिंगनेस वाढवण्यासाठी तुम्ही एक विजडम आता या पुढच्या काळामध्ये मिळवण्याचा प्रयत्न करा, स्वतःला तयार करण्याचा प्रयत्न करा असं. सो बॉटम ऑफ द डेक 10 ऑफ वॉन्ड हे एक प्रकारे अल्टिमेट सक्सेस आहे. पण हे एक प्रकारे 10 ऑफ वॉन्ड हे एक्झॉशन पण दाखवतं. जर तुम्ही मे बी ही एक प्रकारे दोन्ही बाजूनी दर्शवणारं कार्ड आहे की जर तुम्ही तयार नाही तर कदाचित तुम्ही एक्झॉस्टेड होऊ शकता. जर तुम्ही तयार असाल तर तुम्ही कदाचित या सगळ्या गोष्टी इझिली कम्प्लिशनपर्यंत नेऊ शकता, असं आहे हा मेसेज. सो पाईल नंबर 4 हा एक मेसेज आहे तुमच्या कार्डमधून मला दिसतो आहे. तुम्हाला जर रीडिंग आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू.